नमस्कार मंडळी. मी भाग्यश्री बारलिंगे. अक्षय भाषा या संस्थेने योजलेल्या डॉक्टर रा चिंढेरे स्मृती जागर या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत करते. हा कार्यक्रम रेकॉर्ड केला जातो याची नोंद घ्यावी. आपण सर्व स्वतःच्या व्यस्त अशा दैनंदिन जीवनातून वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल धन्यवाद. कार्यक्रम संपेपर्यंत वक्ते सोडून सर्वांनी मौनम सर्वार्थ साधनम या उक्तीचा उपयोग करावा. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनाच बोलण्याची संधी मिळेल. जर काही सांगायचंच असेल तर लिखित संभाषणाच्या द्वारे म्हणजे चॅटवर तसे कळवू शकता. आपल्या संयमाचा मी गौरव करते. कार्यक्रमाची रूपरेषा अशी. प्रथम ऐकूया मुग्धा लिमये यांच्या आवाजात अक्षय भाषा शीर्षक गीत. त्यानंतर डॉक्टर अरुणाताई ढेरे यांचे मनोगत, वक्ते श्री प्रसाद घाणेकर यांची ओळख आणि नंतर त्यांचे भाषण आणि शेवटी कार्यक्रमाचा समारोप. तर आता ऐकूया शीर्षक गीत. भाषेस काय एवढे स्थान, भाषेस काय एवढा मान, मनुष्याचे हृदय. भाषा म्हणजे सर्जनाचा हुंकार, भाषा म्हणजे बुद्धीचा आविष्कार, मनुष्याचे हृदय. अक्षय भाषा मराठी भाषा, अक्षय भाषा मराठी भाषा. जतन भाषेचे, रक्षण संस्कृतीचे. अक्षय भाषा मराठी भाषा, अक्षय भाषा मराठी भाषा. नमस्कार. अक्षय भाषाच्या या आभासी व्यासपीठावरून तुमच्या सगळ्यांशी संवाद करताना मला मनापासून आनंद होतो आहे. मराठीचं प्रेम, मराठीविषयीची आस्था, यामुळे या भाषेसंबंधी आणि या भाषेत निर्माण होणाऱ्या साहित्यासंबंधी निरनिराळे उपक्रम या व्यासपीठावरून केले जातात. आज प्रसाद घाणेकर यांना या व्यासपीठावर अक्षय भाषानं निमंत्रित केलेलं आहे. घाणेकर हे स्वतः उत्तम रसिक आहेत, वाचक आहेत, अभिवाचक आहेत. पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये त्यांनी एक अभिनव उपक्रम योजला, तो डॉक्टर रा चिंढेरे यांचं स्मृतिजागर करण्याचा. डॉक्टर रा चिंढेरे यांच्या नावानं जे केंद्र, जो धर्मादाय न्यास आम्ही स्थापन केलेला आहे, त्या न्यासाला आर्थिक मदत करणं हे त्यांनी आपलं कर्तव्य मानलं. आणि महाराष्ट्रभर डॉक्टर रा चिंढेरे यांचं लेखन पोचावं यासाठी एक तासाचा उपक्रम ते सर्वदूर करत आले. या उपक्रमामधून त्यांनी जे आम्हाला भरघोस आर्थिक सहाय्य केलं ते एकट्या व्यक्तीनं केवळ आपल्या आनंदासाठी म्हणून योजलेल्या आणि अतिशय निरपेक्ष वृत्तीनं, कोणतीही आर्थिक अपेक्षा न ठेवता आणि आर्थिक लाभ न घेता केंद्राला ज्या प्रकारचं एक मोठं पाठबळ मिळवून दिलं, त्या संबंधीची कृतज्ञता आमच्या सर्वांच्याच मनामध्ये आहे. ज्या एका न्यासाचा उल्लेख आणि ज्या न्यासासाठी म्हणून हा कार्यक्रम प्रसाद घाणेकरांनी योजलेला आहे, त्या न्यासासंबंधी तुम्हाला थोडंसं बोलावंसं वाटतं. माझे वडील हे मावळातल्या एका लहानशा खेड्यामधून पुण्यामध्ये शिकायला आले आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, आर्थिक परिस्थितीही नाही आणि शारीरिक साथही नाही, अशा एका आजारी अवस्थेत आयुष्य काढून आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडत अगदी अल्पकाळची प्रारंभीची नोकरी सोडली, तर संपूर्ण वेळ हा केवळ ज्ञानसाधनेसाठी खर्च करत माझ्या वडिलांनी
महाराष्ट्र संस्कृतीची विविध कोडी आजवर उलगडली. इथले धर्मसंप्रदाय, इथली दैवतं, इथलं प्राचीन मराठी साहित्य, इथलं संत साहित्य, इथलं लोकसाहित्य या सर्वांचा सर्वांगीण अभ्यास त्यांनी केला. एवढंच नव्हे तर महाराष्ट्र संस्कृती आणि दक्षिणी भारतीय संस्कृती यांचे अनुबंध त्यांनी सातत्यानं उलगडले आणि भारतीय संस्कृतीशी सतत त्याचं नातं राखलं. या प्रकारचं त्यांचं ग्रंथलेखन हे महाराष्ट्रातच नाही तर देशभरातही गौरवाचा विषय ठरलं. संगीत नाटक अकादमीचा रवींद्रनाथ टागोर सन्मान त्यांना लाभला. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र शासनाने त्यांना जीवन गौरव दिला. महाराष्ट्र शासनानं सुरू केलेला पहिला ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा माझ्या वडिलांना मिळाला. महाराष्ट्र फाउंडेशनचाही अमेरिकेतल्या संस्थेचा पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे. तेव्हा या पुरस्कारांनी त्यांचं मोठेपण सिद्ध होतं असं नव्हे, तर मला असं वाटलं की आयुष्यभर केवळ ज्ञानसाधनेत रमलेला आणि लौकिकापासून दूर असल्यामुळे तुम्हा आम्हा सर्वांना फारसा परिचित नसलेला असा हा व्यासंगी पंडित किंवा विद्वान माझे वडील म्हणून नव्हे, तर महाराष्ट्र संस्कृतीच्या क्षेत्रात आणि इथल्या ज्ञानपरंपरेत स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण करणारा एक मोठा माणूस म्हणून तुमच्यासमोर डॉक्टर राचिम ढेरे यांचं कार्य यावं, यासाठी घाणेकरांच्या या उपक्रमाची योजना आहे. त्यांचं निधन झालं ते 2016 साली. त्यानंतर त्यांनी जमा केलेला प्रचंड ग्रंथसंग्रह, 30,000हून अधिक पुस्तकं त्यांनी स्वतःच्या घरामध्ये जमा केली होती. हा ग्रंथसंग्रह पुढच्या अभ्यासकांच्यासाठी खुला व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्यासाठी डॉक्टर राचिम ढेरे संस्कृती संशोधन केंद्र असा एक न्यास आम्ही निर्माण केलेला आहे. या न्यासाच्या वतीनं तरुण अभ्यासकांना आणि जिज्ञासूंना, संशोधकांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं म्हणून वेगवेगळे उपक्रमही सातत्यानं गेली 5-6 वर्ष आम्ही चालवतो आहोत. अर्थात कोणतंही स्वतंत्र आर्थिक बळ नसताना केवळ लोक सहकार्यावर चालणारा हा उपक्रम आहे. याची जाणीव ठेवून घाणेकरांनी हा कार्यक्रम योजला आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही सर्वजण या उपक्रमाच्याद्वारे आजच्या कार्यक्रमातून महाराष्ट्रातल्या संस्कृतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि देशी विदेशी अभ्यासकांना मोलाचा वाटणारा अशा प्रकारचा एक ज्ञानसंचय निर्माण करणाऱ्या एका संशोधकाचं कार्य हे तुमच्यासमोर ओझरत्या परिचयाचं होईल. या जिज्ञासेने तुम्ही जर हा कार्यक्रम ऐकाल तर आम्हा सर्वांना मनापासून आनंद होणार आहे. मी या उपक्रमाची योजना केल्याबद्दल डॉक्टर भाग्यश्री बारलिंगे आणि अक्षय भाषा परिवार यांचे मनापासून आभार मानते आणि घाणेकरांना शुभेच्छा देत तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देत थांबते. नमस्कार. नमस्कार. मी परत एकदा भाग्यश्री बारलिंगे आता तुम्हाला वक्त्यांची ओळख करून देते. लोक हो नमस्कार. मी आज नेहमीप्रमाणे रसिक हो अशी सुरुवात करीत नाहीये, कारण आज आपण अशा एका व्यक्तीविषयी ऐकणार आहोत की जिच्या आयुष्यात लोक हा शब्द चिरस्थायी ठरला. डॉक्टर राचिम ढेरे यांनी 1983 मध्ये प्राध्यापक चंद्रकुमार डांगे यांना किर्लोस्कर मासिकासाठी दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले की लोकसंस्कृती ही माझी आई, मी लोकांमध्येच वाढलो. तसेच त्यांचे निवासस्थान लोककल्याण या जागी होते आणि त्यांनी लोकसंस्कृतीचा अभ्यास केला. शेवटी लोकनारायण हाच खरा देव नव्हे का? रसिकजन हे लोकांचा एक भाग म्हणून लोक हो परत एकदा नमस्कार. डॉक्टर राचिम ढेरे यांच्या सुकन्या डॉक्टर अरुणाताई ढेरे
यांचे सुभाष्य आपण सर्वांनी आता ऐकलेच. 2दा डॉक्टर यासाठी की त्यांना PhD आणि DLiT या दोन्ही पदव्या मिळालेल्या आहेत. त्यांची या कार्यक्रमातली उपस्थिती कार्यक्रमाचे तेज वाढवणारी आहे आणि अक्षय भाषेसाठी गौरवास्पद आहे. आजचे वक्ते श्री प्रसाद गोविंद घाणेकर यांच्याशी सर्वप्रथम जेव्हा माझे या कार्यक्रमाविषयी बोलणे झाले तेव्हा मला इरावतीबाई कर्वे यांनी मराठी संस्कृती या पुस्तकात लिहिलेली एक सुंदर गोष्ट आठवली. त्यांनी या गोष्टी आधी आपली संस्कृती कशी वेगळी याचा उहापोह केला आहे. अनुस्मरणाचे व परंपरेच्या आणि संस्कृतीच्या अखंडिततेचे तत्व आपण अनुसरतो. जोपर्यंत पूर्वजांचे स्मरण होते तोपर्यंत कुलाची एकता राहते. जोपर्यंत पूर्वजांचे स्मरण ममत्वाने होते तोपर्यंत ते संस्कृतीने उत्पन्न केलेल्या स्वर्गात आनंदोपभोगाचे धनी असतात. विस्मरण झाले की परंपरा खंडते व ते स्वर्गच्युत होतात. त्यांचे मानाचे स्थान हरपते व ते विस्मृतीच्या नरकात पडतात. ही कल्पना महाभारतात अरण्य पर्वातील एका रोचक कथेत सांगितली आहे. इंद्रद्युम्न नावाचा राजा, प्राचीनतम काळातला स्वर्गात गेलेला राजा, पुण्यक्षय झाला म्हणून पृथ्वीवर आला व आपल्याला कोणी स्मरते का ते शोधू लागला. पहिल्याने तो दीर्घायू अशा मार्कंडेय ऋषींकडे गेला, पण त्यांना तो आठवेना म्हणून त्यांच्यापेक्षाही वृद्ध अशा प्राकारण कर्ण नावाच्या घुबडाकडे ते दोघे गेले. त्यालाही तो आठवेना म्हणून ते एका सरोवराकाठी राहणाऱ्या नाडीजंद नावाच्या बगळ्याकडे गेले. बगळा म्हणाला, मला काही कोणी इंद्रद्युम्न नाही बाबा आठवत, पण याच तलावात एक अतिवृद्ध हजारो वर्ष जगलेले अकुपार नावाचे कासव राहते. त्याला हाक मारून विचारूया. अकुपाराला विचारता ते क्षणमात्र स्तब्ध राहिले व नंतर डोळ्यात अश्रू आणून भरल्या गळ्यानं म्हणाले, वा, त्या महात्म्या इंद्रद्युम्नाला मी कसे विसरेन. त्याच्या यज्ञीय अग्निचितीजवळ मी अनेकदा बसलो असेन आणि त्याने दक्षिणा दिलेल्या असंख्य गायींच्या खुरांनी व दान करताना सोडलेल्या पाण्याने तर हे तळे उत्पन्न झालेले आहे. कासव हे म्हणतो न म्हणतो तोच स्वर्गातून देवांचे विमान येऊन राजाला परत स्वर्गात घेऊन गेले. ही गोष्ट सांगण्याचा मतितार्थ असा की घाणेकर आपल्या सर्वांचं अकुपार कासवात रूपांतर करणार आहेत, जेणेकरून आपण आज ऐकलेली माहिती चिरकाल आपल्या स्मृतीत ठेवू शकू. आणि हे कार्य करताना स्वतः प्रसाद घाणेकर यांचं पुण्याचं खातं बळकट होतंय यात शंका नाही. ते स्वतः स्टेट बँक ऑफ इंडियातून निवृत्त झालेत. तिथे ते पुण्याची नव्हे तर व्यावहारिक खाती सांभाळत असत. पण त्यांच्या इतका अव्यवहारी माणूस ज्याने या कार्यक्रमाचा काहीही मोबदला मागितला नाही, हा बँकेसारख्या अतिव्यवहारी जागी काम करत असे हे त्यांच्या बायोडेटामध्ये वाचून अचंबा वाटला. पण नंतर ऐच्छिक निवृत्ती घेतली हे वाचून बरं वाटलं. स्वतःला सापडवायला वेळ लागतोच माणसाला, नाही का. त्यांच्या औपचारिक परिचयात त्यांनी अनेक कलापूर्ण अशा छान छान हेवा वाटाव्या अशा गोष्टी केलेल्या आहेत बरं का. त्या तुम्हाला मी ऐकवते. तुम्ही एक एक नाव ऐकाल तर तुमच्यातला रसिक म्हणेल की हे कार्यक्रम मला कधी बघायला मिळतील. ही रसिकांची भूक भागवायला घाणेकरांनी युट्यूबवर या सर्व प्रयोगांचं संकलन करावं असं मी त्यांना सुचवेन. महाकवी कालिदास, वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, बाभ बोरकर, बाबा आमटे यांच्या निवडक साहित्यावर आधारित वाङ्मयीन अभिवाचनाच्या कार्यक्रमात सातत्याने सहभाग. काही विशेष कार्यक्रम व प्रयोग संख्या: मेघदूत प्रयोग संख्या 40, वि. स. खांडेकर यांच्या साहित्यावर आधारित अमृतधारा याचे 20 प्रयोग, विंदा करंदीकर यांच्या निवडक साहित्यावर आधारित स्वच्छंद याचे 35 प्रयोग, डॉक्टर राचिन ढेरे स्मृतिजागर 59 प्रयोग, आजचा 60वा म्हणजे मैलाचा दगड, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली निर्मित आणि अतुल पेठे दिग्दर्शित दिवाकर यांच्या निवडक साहित्यावर आधारित मी माझ्याशी या नाट्यप्रयोगात सहभाग. या दीर्घांकाचे महाराष्ट्र, गोवा आणि
NSD दिल्ली येथे मिळून 40 प्रयोग झाले आहेत. प्रयोगांची संख्या ही घाणेकरांच्या कलानिष्ठेचं प्रतीक आहे. एखादी गोष्ट सातत्याने मन लावून निरपेक्षपणे कशी करीत राहावी याचा घालून दिलेला हा पायंडा आहे. आकाशवाणी सिंधुदुर्ग तर्फे बॅरिस्टर नाथ पै या अदिती पै लिखित आणि श्री अनंत घोटगाळकर अनुवादित चरित्राचे क्रमशः वाचन प्रसारित याचे किती प्रयोग झाले हे लिहिलेलं नाही, नाहीतर लोक पै पै जमवतात हो. प्रसाद घाणेकर हे वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली तर्फे प्रकाशित होणाऱ्या रंगवाचा या रंगभूमी विषयक एकमेव मराठी त्रैमासिकाच्या संपादक मंडळाचे सदस्य आहेत. ही फार मानाची आणि महत्वाची गोष्ट आहे. तर असे हे आजचे रसिकमान्य रंगकर्मी श्राव्यकर्मी वक्ते श्री प्रसाद घाणेकर. त्यांना मी आता बोलण्याची विनंती करते. नमस्कार. भाग्यश्री यांनी माझा खूपच मोठा परिचय करून दिलाय. तो तितकासा बरोबर नाही हे तुमच्या बहुतेक कार्यक्रम संपेपर्यंत लक्षात येईल. संकोचून मी थोडा लहान झालोय, पण तरीही मी जे काम हातात घेतलंय त्या सगळ्या मोठ्या माणसांचे आशीर्वाद आहेत असं समजून मी हा कार्यक्रम सुरू करतोय. आता मी हा अमेरिकेत कार्यक्रम करतोय, त्यामुळे पहिल्यांदा एक डिस्क्लेमर देतो की मी डॉक्टर राचिम ढेरे यांच्या साहित्याचा फक्त वाचक आहे, अभ्यासक नाही. त्यामुळे आपल्या सगळ्या शंकांना मी उत्तरं देऊ शकेन असं नाही, पण आपले जे काही प्रश्न उपस्थित होतील आपल्या मनात त्याची उत्तरं मिळवून देण्यासाठी मी नक्की प्रयत्नशील राहीन, हे मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. या कार्यक्रमाची प्रेरणा मला कुठून मिळाली याबद्दल मला थोडंसं सांगायला आवडेल. आम्ही जो स्वच्छंद कार्यक्रम करत होतो विंदा करंदीकरांच्या साहित्यावर आधारित, त्याच्या 25व्या प्रयोगाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अरुणा ढेरे आल्या होत्या. आणि त्या दिवशी त्यांनी मला डॉक्टर राचिम ढेरे संस्कृती संशोधन केंद्राचं माहितीपत्रक दिलं. ते मी घरी घेऊन गेलो आणि वाचलं, तेव्हा मला असं पहिला विचार माझ्या मनात असा आला की पु ल आणि सुनीताबाई असत्या तर त्यांनी या केंद्राला पहिली देणगी दिली असती. असं वाटण्याचं कारण म्हणजे हा जो न्यास त्यांनी स्थापन केलाय तो राचिम ढेरे यांचा 30,000हून अधिक ग्रंथसंग्रह आहे. त्याचं जतन करण्यासाठी, तो नवीन पिढीला उपलब्ध करून देण्यासाठी या केंद्राची स्थापना केली आहे. तरुण संशोधकांना मगाशी अरुणाबाई म्हणाल्या तसं त्याच्यातून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. आणि हा आकडा 30,000 वरच राहिला, कदाचित 30,000 पुस्तकं, कारण 1961 मध्ये पानशेतचा पूर आला होता पुण्यात. त्यावेळी तोपर्यंत ढेरे यांनी जमवलेली 10,000 पेक्षा अधिक ग्रंथसंग्रह त्या पानशेतच्या पुराने चिखलमय करून टाकला. तरीही हा माणूस जिद्दीनं जगत राहिला, संशोधन करत राहिला. आणि तुलनेने हे नाव अलक्षित आहे, अत्यंत गुणवंत नाव साहित्यातलं अलक्षित राहिलं. तर पु ल देशपांडे जन्मशताब्दी वर्ष त्यावेळी लगेच सुरू व्हायचं होतं, 8 नोव्हेंबर 2018ला. आणि माझ्या मनात असा विचार आला की पुलंना आपण काय, पुलंच्या वतीनं म्हणजे पुलंना आदरांजली माझा आवडता लेखक म्हणून काय करू शकतो. पु ल शताब्दी वर्षात पुलंचं साहित्य इतकं अफाट आहे आणि त्याच्यावर काम करणारे इतके गुणवंत लोक आहेत की प्रसाद घाणेकर या नावाने काय फार फरक पडला नसता. पुलंचा माझ्यावर 2 अंगांनी प्रभाव आहे, एक गुणगायीन आवडी आणि एक त्यांचं दातृत्व. तर मी असा विचार केला की आपल्या आवडत्या लेखकाला आदरांजली म्हणून आपण ढेरे यांचे गुण गाऊ. आणि हे लोकसाहित्य, लोकदैवत, लोकशास्त्र याच्याबद्दल काम करणारी जर संस्था आहे तर त्याला लोकवर्गणीतून पैसे जमा करण्याचं आवाहन करू. म्हणून मी तेव्हा माझ्या सगळ्या मित्रपरिवाराला असं एक आवाहन केलं की मी तुमच्या घरी, तुमच्या वाचनालयात किंवा तुम्ही जिथे म्हणाल तिथे येऊन कार्यक्रम करीन. मला कुठलाही प्रवास खर्च किंवा मानधन नको, फक्त किमान 500 रुपये तुम्ही राचिम ढेरे संस्कृती संशोधन केंद्राला देणगी द्यायची. मगाशी भाग्यश्री ताई म्हणाल्या की मी स्टेट बँकेत नोकरी केलेला अव्यवहारी माणूस आहे, पण मला गणित कळतं, त्यामुळे 500 गुणिले असं मला करता येतं. पण मला सांगायला असा आनंद वाटतो की मी 58-59 प्रयोग केले आणि 2 लाखाच्या पुढे हा आकडा गेला. हा आकडा फार अभिमानाने सांगण्यासारखा नाही, म्हणजे आमच्या देशातले घोटाळे सुद्धा आता 7 आकडी शून्यात असतात. याची मला कल्पना आहे, पण लोकवर्गणीतून, सहभागातून हे जे काम मिळतंय ते आपण करावं. आणि याला प्रेरणा जी झाली पुन्हा एकदा, ती पुलंचं एक निवेदन मी वाचलं होतं खूप पूर्वी, तेच मी आता तुमच्यासाठी आधी वाचतो आणि म्हणजे तुमच्या नेमकं लक्षात येईल की मला ते का करावं असं वाटलं.
1990 मध्ये पुलंना महाराष्ट्र गौरव पुरस्कार दिला होता शासनाने आणि त्यावेळी 1,00,000चा पुरस्कार होता. दुर्गा भागवत सातत्यानं मराठी साहित्य क्षेत्रात असं मांडत होत्या की सरकारी पुरस्कार घेऊ नयेत, त्यामुळे एक मिंधे पण येतं आणि हा प्रश्न अजून कुणालाच सुटलेला नाही, म्हणजे पुरस्कार घ्यावेत की नाही. पण त्यावेळच्या म्हणजे 19 डिसेंबर 1990च्या महाराष्ट्र टाइम्समध्ये पुलंनी एक निवेदन दिलं होतं. ते निवेदन असं होतं, अनेक अत्यावश्यक सार्वजनिक कामांना सरकारच्या तिजोरीत पैसा नाही हे दिसत असताना हे लाखभर रुपये आयते मिळतात म्हणून स्वीकारणं मला कुठेतरी पटत नाही. अगदी साहित्याच्या आणि संस्कृतीच्या क्षेत्रातही अग्रक्रम द्यावा अशी अनेक कामे असताना सरकारी गणेशोत्सव, अपना उत्सव, लाडकी मुंबई वगैरेच्या जोडीने सरकारी तिजोरीतून या पुरस्कारासाठी 3-3.5 कोटी रुपये खर्च झाल्यानंतर मी हे मला मिळालेले फक्त लाखभर रुपये असेच उधळायला सरकारला परत करून काय साधणार. त्याऐवजी खरे तर हा पैसा सरकारनं ज्या तऱ्हेने कामात खर्च करायला हवा होता असं आपण म्हणतो, त्या कामासाठी माझ्या हाती आलेले हे लाखभर रुपये तरी द्यावे असं मला वाटतं. म्हणूनच एक लेखक म्हणून मला मिळालेले हे 1,00,000 रुपये मी माझ्या जुन्या अनमोल ग्रंथांच्या जपणुकीसाठी एशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेला देत आहे. ही प्रेरणा घेऊन मी या राचिम ढेरे संस्कृती संशोधन केंद्रासाठी हे काम सुरू केलं. तुमच्यासारख्या अनेकांचं पाठबळ उभं राहिलं आणि म्हणून आज हा 60वा आकडा मला गाठता आलाय. थोडासा राचिम ढेरे यांचा परिचय करून देतो. रामचंद्र चिंतामणी ढेरे यांचा जन्म 21 जुलै 1930चा. म्हणजे केवळ महाराष्ट्रासाठी आपण विचार केला जुलै महिन्यात जन्मलेल्या तरी नरहर कुरुंदकर, लोकमान्य टिळक आणि आगरकर अशी 3 लखलखीत नावं आपल्याला जुलैत सापडतात. ढेरे 5 वर्षाचे असताना त्यांचे वडील व त्यांच्या वडिलांचं आकस्मिक निधन झालं. त्यावेळी त्यांना एक 2 वर्षाची बहीण, त्यांच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आई आणि एक अगदी छोटा भाऊ होता. त्यांच्या आईनं पतीच्या निधनाचं दुःख इतकं तीव्र तिला झालं की त्यांनी प्रायोपवेशन सुरू केलं, तो विरह सहन न होऊन, आणि त्याबरोबर 12व्या दिवशी गेल्या. याचा अर्थ बरोबर 12 दिवसात राचिम ढेरे आणि त्यांची धाकटी बहीण, तो दूध पिता त्यांचा अगदी तान्हा भाऊ फार जगला नाही, हे अनाथ झाले केवळ 12 दिवसात. आणि त्यांच्या आईच्या आईनं ह्या 2 अनाथ मुलांचा सांभाळ केला. मावळ प्रांतातलं निगडे म्हणजे त्यांचं आजोळचं गाव. परिस्थिती प्रतिकूलच, म्हणजे त्यावेळी खेड्यात होते आणि काही पौरोहित्य होतं, त्यामुळे जेवणाखाणाची फार तर आबाद नसेल, पण असं धनसंपत्ती असं काही नव्हतं. त्या निगडे गावात हे 4थी पर्यंत शिकले. तेव्हा ते मुलगा लहानपणापासूनच बुद्धिमान. श्रावण मासात किंवा आपल्याकडे एक चातुर्मासाची परंपरा आहे, तिथे पोथ्या वाचल्या जातात, पांडव प्रताप, हरिविजय. ते हा छोटा रामचंद्र वाचे आणि खेड्यापाड्यातल्या आजूबाजूच्या ज्या ग्रामस्थ बायका आहेत त्या मोठ्या कौतुकानं म्हणत, अगो बाई ज्ञानोबा वाचतूया, इतकं त्यांच्या बुद्धीचं त्यावेळी त्या परिसरात कौतुक होतं. हे सगळं चाललं होतं, ठीक चाललं होतं. पण यांच्या एका सजग नातेवाईकांना त्यांच्या आजीला असा सल्ला दिला की ह्या 2 मुलांना घेऊन तुम्ही पुण्यात जा, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. आणि ती आजी, तीही धन्य, त्यांचं नाव भागीरथीबाई, या 2 मुलांना आणि स्वतःचा मुलगा राचिम यांचा एक मामा यांना घेऊन पुण्यात आला. 1943 1 जानेवारीला. ओढग्रस्त परिस्थिती. पुण्यात एका जिन्याखालच्या अर्ध्या अंधाऱ्या खोलीची त्यांना जागा मिळाली. ढेरे जेव्हा पुण्यात आले गावातून तेव्हा 4थी पास झाले होते, पण शाळेचा कसला दाखला नाही, जन्मतारखेचा दाखला नाही, काहीच नाही. तेव्हा अशी कल्पनाही नव्हती. पण एक शिक्षण विभागात अत्तरदे नावाचे अधिकारी होते. त्यांनी या मुलाची मुलाखत घेतली आणि त्यांनी त्यांना सरळ 6वीत बसायची परवानगी दिली थेट. तेव्हा शिक्षणाधिकाऱ्यांना ते अधिकार होते. आणि हा मुलगा 7वीच्या, म्हणजे आता जे जुने लोक इथे कार्यक्रम ऐकतायत बघतायत त्यांना, तेव्हा एक व्हफा म्हणून व्हर्नाक्युलर फायनल नावाची परीक्षा असायची. त्या परीक्षेत पुणे जिल्ह्यात पहिला आला आणि सत्कार स्वीकारायला अंगात शर्ट नव्हता. 2 पौरोहित्यात मिळालेले पंचे जोडून अशा पद्धतीचं त्यांचं प्रमिला त्यांच्या धाकट्या बहिणींनी वर्णन करून ठेवलंय. केवळ दारिद्र्य पाठीला होतं असं नाही, राचिम ढेरेंना क्षयाची बाधा झाली. त्या काळात क्षय म्हणजे जवळजवळ
मृत्यूपंथाचंच सगळं होतं. ते वाईला सॅनेटोरियम मध्ये होते आणि त्या काळी त्यांनी एक कविता लिहिली होती. एखाद्या माणसाला आपलं जीवन ध्येय खूप जर लवकर कळलं असलं तर तो किती अस्वस्थ असतो आणि त्याला किती तीव्रतेने ते वाटत असतं, ते नेमकं या कवितेत आहे. त्या कवितेच्या काही ओळी मी आता वाचतोय. त्या कवितेत ढेरे असं म्हणतात, माझ्या क्षयी फुफ्फुसांना हवा अक्षयाचा श्वास. माझ्या क्षयी फुफ्फुसांना हवा अक्षयाचा श्वास आणि भीतीच्या मेंदूला हवा अनंताचा ध्यास. परी आकाराची कारा कशी सरावी क्षरावी आणि अक्षराची सुरा कशी अक्षरी भरावी. हा ध्यास याच्यातून हे वाचले आणि ही अक्षराची सुरा त्यांनी अक्षरी इतकी भरली की त्यांच्या नावावर 105 ग्रंथ आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचं सर्वोत्कृष्ट साहित्याचं 9 वेळा पारितोषिक मिळालंय. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे. त्यांना पुणे विद्यापीठानं प्रबंधाच्यात मान्यता दिलीच, पण डिलीट पदवी दिली. त्यांनी तरुणपणात सविता मंडळ स्थापन केलं होतं. रविकिरण मंडळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सविता हे पुन्हा सूर्याचंच नाव, त्यामुळे तो एक प्रभाव होता. ढेरेंनी कविता लिहिल्या, पोवाडे लिहिले, लावण्या लिहिल्या, त्यांनी आरत्या रचल्या. त्यांनी ज्या आरत्या रचल्या त्यातल्या रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांची आरती अजूनही पुण्यातल्या रामकृष्ण मठात दैनंदिन परिपाठात आहे. त्यांनी आकाशवाणीसाठी संगीतिका लिहिल्या. कालिदासाचा खूप मोठा प्रभाव होता. पण मुख्य त्यांच्या आयुष्याचं जे ध्येय होतं ते संशोधन, तिकडे पूर्ण वळल्यावर मात्र कवितेचा हात त्यांनी सोडला. पण त्यांच्या लेखनात आपल्याला सातत्यानं ती लालित्य शैली दिसते. म्हणून त्यांचं लेखन कधी असं नीरस होत नाही. ते फार छान आपल्याला समजेल, आपल्याशी एखादा माणूस गप्पा मारतोय असं लालित शैलीत होतं आणि ते सतत राहिलं. कवितेचं ऋण त्यांनी मान्य केलं. त्यांनी कविता लिहिली नाही हे जरी खरं असलं पुढे, तरी पुढे तुम्ही सर्व जाणता अरुणाताईंनी तो वारसा इतका समर्थ सांभाळला की त्या पुढे कवयित्री म्हणून प्रसिद्धही झाल्या. तर असा हा ज्ञानवंत माणूस अगदी परवापर्यंत, म्हणजे त्यांचं निधन 1 जुलै 2016 झालं, तोपर्यंत आपल्यात असा एक ज्ञान ऋषी या आधुनिक युगात पुण्यासारख्या शहरात राहत होता, याची ओळख या निमित्तानं वाचकांपर्यंत जावी. ओझरता परिचय जे अरुणाबाई म्हणाल्या ते तसं कराय. आणि कुणालाही माझ्याबद्दल गैरसमज होऊ नये म्हणून मी सांगतो, मी काय असं थेट ढेरेंचं साहित्य वाचायला सुरुवात केलं नाही. मला वाचनाची आवड आहे. आपण कथा, कादंबऱ्या, प्रेम कविता असं वाचत असतो. आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला पण तेच वाटायला लागतं आणि आपण काहीतरी नवीन शोधतो. तसं शोधत असताना मला कणकवलीच्या नगर वाचनालयात लज्जा गौरी हे पुस्तक आढळलं, डॉक्टर राचिम ढेरे यांचं. ते मी वाचलं आणि मला इतका आनंद झाला की आपण एखादी रहस्य कथा वाचतोय असं मला वाटलं. काही आपण गंभीर संशोधन असं जे म्हणतात ना, कोट अनकोट, तशा पद्धतीचं काही ते नव्हतं. आणि मी या माणसाच्या प्रेमात पडलो. तो मी अजूनही आहे. त्यामुळे माझ्या विद्वत्तेबद्दल कृपया कुणाचा गैरसमज नसावा. मी हा असा अपघाताने राचिम ढेरेंपर्यंत पोहोचलोय आणि मी तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. राचिम ढेरे यांनी इतकं त्यांच्याबद्दल लिहिलं गेलंय. ज्या पुलंची प्रेरणा मी म्हटलं माझ्या याला आहे, तर पुलंच्या दाद या पुस्तकात त्यांच्या एका पुस्तकाबद्दल लेख आहे. त्यातला काही अंश मी आता वाचणार आहे. म्हणजे पुलंचं एक अत्यंत महत्वाचं हे असं होतं की ते जेव्हा एखाद्या पुस्तकाची किंवा एखाद्या लेखकाचा परिचय करून देत त्याच्या साहित्याचा, तेव्हा त्या लेखकाची सगळी बलस्थानं ते आपल्याला दाखवत आणि त्याच्यातून आपण त्या पुस्तकांकडे वळू. केवळ पुलंनी प्रस्तावना केली, केवळ पुलंनी कौतुक केलं, यामुळे अनेक लेखक उमेदीच्या काळात त्यांना आधार मिळालाय आणि मोठे झाले. त्याच्यातलेच एक राचिम ढेरे. हा ज्या लेखाचा मी अंश वाचतोय तो लेख 26 मार्च 1972चा महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेला आहे. आणि लोकसंस्कृतीची क्षितिजे हे ढेरेंचं तेव्हा 3रं पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्याच्याबद्दल पुलं लिहित आहेत. पुलं म्हणतात, रामायण महाभारतासारख्या महाकाव्यांपासून ते अंगणात नाचणाऱ्या बहुरूप्यांपर्यंत नाना प्रकारच्या श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा कलात्मक अभिव्यक्तींचा रसरशीत मनानं आस्वाद घेण्याची ओढ असलेला आणि तितक्याच उत्साहानं त्या अभिव्यक्तींमागल्या प्रेरणा, त्यातून आढळणाऱ्या सांस्कृतिक इतिहासाच्या खुणा, या अभिव्यक्तीची कलापूर्ण वाढ करणारी माणसं, त्यांच्या जीवन पद्धती यांचा शोध घेणारा हा तरुण संशोधक. 72 सालातला लेख आहे. ढेरे तेव्हा 42 वर्षाचे होते.
आणि माझ्या मते संशोधक कधीच म्हातारा होत नाही जोपर्यंत त्याला नवीन खुणावत राहतं. हा तरुण संशोधक कलेतून लाभणाऱ्या आनंदासारखाच संशोधन आणि चिकित्सा यांचाही आनंद घेणारा, विचक्षण आणि निर्भय, परंतु मतभेद मांडताना सौजन्य न सोडणारा, संशोधनातला आनंद कसल्याही विद्वत्तेचं प्रदर्शन करण्याच्या मोहाला बळी न पडता सुबोध शैलीत सर्वांना समजावं या भावनेने मांडणारा, कपाळी विद्वत्तेची आठी न चढलेला किंवा कानात रसिकतेचा फाया घालून न मिरवणारा, साऱ्या जाणीवा जागृत ठेवून आनंदात पोहणारा, वाहत जाणारा नव्हे, आणि विशेष म्हणजे जुन्या पोथ्यात शिरूनही बुद्धीचे नवेपण न घालवणारा. त्यामुळे राचीम ढेरे यांचे संशोधनपर लेखन वाचणं नेहमीच आल्हाददायक असतं. पुष्कळदा संशोधक हे आपापल्या विषयाची वकिली करायला लागतात किंवा त्या विषयांच्या इतकं प्रेमात पडतात की संशोधनाला आवश्यक असलेली अलिप्तताच गमावून बसतात. उदाहरणार्थ, महानुभाव पंथाविषयी संशोधन करणाऱ्यांना त्या पंथातली वैगुण्य दाखवलेली खपत नाही. संभाजी महाराजांवर संशोधन करायचं म्हणजे ती सकल सद्गुणांची मूर्ती होती हे दाखवायचं, त्यांच्या हातून घडलेल्या प्रमादांचंही समर्थन करायचं असला प्रकार होता. अशा वेळी श्री ढेरे यांचं लोकसंस्कृतीची क्षितिज यासारखं कसलाही अभिनिवेश न बाळगता नितळ शैलीनं लिहिलेलं संशोधनपर पुस्तक हाती आलं की कलेच्या आस्वादाने होणाऱ्या आनंदासारखाच आनंद मिळतो. लोकसंस्कृतीविषयी राचीम ढेरे यांना लिहिण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांनी केवळ वाचनालयातल्या ग्रंथातून टिपणं काढून मिळवलेला नाही. लोककलांचे हे उपासक जिथे खेळायला येत अशा खेड्यातच सुदैवानं ढेरेंचं बालपण गेलं. ढेरेंच्या शब्दात, माझं बालपण खेड्यात गेलं, मावळातलं खेड, उंच डोंगरांच्या कुशीत वसलेलं, गर्द झाडीनं वेढलेलं, पुण्यापासून फारसं दूर नाही, तरीही काल परवापर्यंत नागरी संस्कृतीचा स्पर्श न झालेलं. तिथलं ऋतुचक्र आणि त्याच्या प्रत्येक आर्याला शृंगारणारं जीवनचक्र रसरशीत होतं, रमणीय होतं. पुलं लिहितायत, माझ्यासारख्या मुंबईतल्या रेल्वे लाईनच्या तीरावरील लोकल संस्कृतीत वाढलेल्या माणसाला श्रावणाची झड वाढली की स्मरण होतं ते लोकल गाड्यांची वाहतूक थंडावण्याचं. ढेरे यांना आठवणारा श्रावण त्या धारा नृत्याला गौरींच्या आणि नागपंचमींच्या गाण्यांनी रंग भरीत असे. अर्थात हे ऋतुचक्र जाणतेपणाने पाहणारी बुद्धी सगळ्याच ग्रामीणांना असते असं नाही. श्री ढेरे यांना सुदैवानं ती बुद्धी लाभली. पुढे शहरात आल्यावर त्यांनी आपली नजर व्यासंगानं अधिक तीक्ष्ण केली, त्यामुळे ते अधिक खोलवर पाहू शकले. आविष्कारांचे अन्वयार्थ लावू लागले. ही त्यांच्या जीवनाची साधना झाली. लोकसंस्कृतीच्या क्षितिजांचा शोध घेण्याचा खुळा खेळ ते केवळ खेळण्याच्या आनंदासाठी खेळू लागले. या लेखाचा समारोप करताना जे पुलं म्हणतात ते ऐकलं की पुन्हा एकदा आपल्याला या संस्कृती संशोधन केंद्राची गरज आणि त्याचं जतन होणं का गरजेचं आहे ते जाणवेल. पुलं लिहितात, एकदा डॉक्टर कुमारस्वामी रवींद्रनाथांना म्हणाले होते, एक दिवस असा उजाडेल की भारतीय संगीत शिकायला तुम्हाला युरोपात जावं लागेल. आपल्या लोककलांची उपेक्षा, त्यातल्या संशोधनाची, संगोपनाची आणि अभ्यासासाठी त्या त्या प्रकारांना जतन करून ठेवण्याची आबाळ पाहिली की ही भीती सार्थ वाटते. भारतीय संस्कृतीविषयी उच्च रवाने बोलणाऱ्या आणि विद्यापीठातून वा शासनातून अधिकारावर असलेल्या व्यक्तींना या कार्याच्या बाबतीत काही आचच दिसत नाही. रशियासारख्या कम्युनिस्ट देशानं लोकसंगीताच्या ह्या परंपरा केवढ्या निष्ठेनं आणि अतोनात पैसे खर्च करून वाढीला लावल्या. आमच्या देशात मात्र राचीम ढेरे यांच्यासारखा तरुण संशोधक स्वतःची पदरमोड करून एकांड्या शिलेदारासारखा धडपडतो आहे. पण लक्षात कोण घेतो? हे आमच्या सगळ्यात सामाजिक जीवन ग्रंथाचं शीर्षक व्हायला हरकत नाही. तर असे हे राचीम ढेरे. राचीम ढेरेंचे समवयस्क, पुलं त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ, राचीम ढेरेंचे समवयस्क म्हणजे नरहर कुरुंदकर, आणि हे नाव आपल्या महाराष्ट्राला सगळ्यांना माहिती आहे. ढेरे यांच्या 50शीच्या निमित्तानं या त्यांच्या सन्मित्रानं सुहृदानं एक लेख लिहिला होता, तल्लीन संशोधक. जेव्हा एखादा मित्र, जवळचा मित्र त्याच्यावर लेख लिहितो
तेव्हा तो काहीशा प्रेमानं आणि तरीही अलिप्त राहून किती लिहू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्या लेखातला किंचित अंश मी वाचतो म्हणजे तुम्हाला ढेरे आणि कुरूंदकर या दोघांचीही महत्ता आणि मैत्रीचं मोल कळेल. तल्लीन संशोधक असं नाव दिलेल्या या लेखाची सुरुवात करताना कुरूंदकर लिहितात, रामचंद्र ढेरे या एका सामान्य प्रूफ करेक्टरचं रूपांतर, कारण ढेरेंनी खूप वर्ष सुरुवातीला प्रूफ करेक्टरची नोकरी केली होती. प्रूफ करेक्टरचं रूपांतर गेल्या 25 वर्षात क्रमाक्रमानं महाराष्ट्रातील ज्येष्ठ व मान्यताप्राप्त विद्वानात झालं आहे. ढेरे यांच्या रूपानं माझ्या पिढीतील अभ्यासकांमधून एक मानदंड निर्माण झाला आहे. याबद्दल ज्ञानावर प्रेम करणाऱ्या कोणत्याही मराठी वाचकास आनंदच वाटेल. लौकिक दृष्टीने विचार करायचा तर अनेक पारितोषिकं मिळवून ढेऱ्यांनी राज्य शासनाची मुद्रा आपल्या यशावर जडविली आहे. प्रथम PhD आणि नंतर D.Litt या उपाधी हस्तगत करून त्यांनी विद्यापीठाची मान्यताही मिळवली आहे आणि सतत ग्रंथ प्रकाशनाच्या द्वारे सर्वसामान्य अभ्यासकांची मान्यताही मिळवली आहे. UGCच्या शिष्यवृत्तीचा त्यांना लाभ झाला आहे. मी आणि ढेरे 1962-63 ला MA ला होतो. ते पुणे विद्यापीठात होते, मी मराठवाडा विद्यापीठात होतो. त्यानंतर प्राध्यापक होण्याच्या मानसिक तयारीत मी होतो. MA झाल्यानंतर ढेरे यांनीही प्राध्यापक व्हावं ही सर्वांच्यासह माझी इच्छा होती. हळूहळू मनानं प्राध्यापक होण्यासाठी ढेरे सुद्धा तयार होत होते. या वेळपर्यंत आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्र झालो होतो. ती मैत्री आज 18 वर्ष चालू आहे. घनिष्ठ होते आहे. ते झालं कसं हे मी विसरून गेलोय. 59 मध्ये तिराहितपणा होता, 62 मध्ये मैत्री होती. हा बदल क्रमाक्रमानच भेटताना बोलताना झालेला असणार. आता उगीच स्मरणाला ताण देण्यात अर्थ नाही, पण 62 साली आम्ही मित्र होतो हे मात्र खरं. ढेरे यांचा परमेश्वरावर विश्वास आहे. ते नास्तिक नाहीत, कधीच नव्हते. तेव्हा असं म्हणणं भाग आहे की देवानं त्यांच्या कुंडलीत MA होणं लिहिलं नव्हतं, प्राध्यापक होण्याचा योग नव्हता. ढेरे यांच्या डोक्यात सणक कोणती भरली, का भरली, MA वर पाणी सोडून देऊन त्यांनी त्या पदवीचा नाद कायमचा का सोडला, याची सर्व माहिती मला आहे. पण ती सर्व हकीकत ऐकूनही माझं मत हे आहे की ढेरे यांनी संतापानं पदवी सोडून दिली. ज्यांनी त्यांच्यासाठी प्राध्यापकाच्या जागा धरून ठेवल्या त्यांना थोडंफार दुःख झालं हे खरं, पण आज मला असं वाटतं की चला, झालं ते फार वाईट झालं नाही. ढेरे यांनी MA सोडली, पण विद्यापीठानं त्यांना विशेष संधी देऊन PhD ची पदवी प्रदान केली. पुढे ते D.Litt ही झाले. प्राध्यापक होऊन ज्ञानाची उपासना विसरण्याच्या जगात प्राध्यापक न होता ज्ञानमुग्ध जीवन जगण्याचा योग त्यांना आला. हे चांगलंच झालं. आणि या लेखाचा शेवट करताना कुरूंदकर म्हणतात, ढेरे हा माझ्या प्रेमाचा, मैत्रीचा आणि कौतुकाचा विषय आहे. त्यांच्याविषयी एखादं छोटं पुस्तक लिहिता येईल इतकं तर मी नक्कीच लिहू शकेन, पण यावेळी तसं तपशिलानं लिहिण्याचा विचार नाही. त्यांच्याकडून अजून खूप लिखाणाच्या अपेक्षा आहेत. मात्र एक नोंद केली पाहिजे, ढेरे यांना आपण गरजेपेक्षा जास्त श्रेय देण्याची चूक करू नये. कारण आज जे ढेरे म्हणून आपणासमोर ज्ञानी पंडित उभे आहेत, त्यांच्या निर्मितीत व त्यांना उभं ठेवण्यात डॉक्टरीणबाईंचा वाटा फार मोठा आहे. डॉक्टरीणबाई म्हणजे सौ ढेरे. न्याय म्हणून सौ ढेरे यांचे श्रेय त्यांना दिले पाहिजे, नाहीतर विनय गुणाचा फायदा घेऊन ढेरे गप्प बसणार आणि सर्व श्रेय त्यांचं मानणार. हे बरोबर नाही. सौ ढेरे यांनी हा माणूस सांभाळून मराठी संशोधनाची फार मोठी सेवा केली आहे. खरे आभार त्यांचेच मानायला हवे. ढेरेंचे ज्येष्ठ पुल, ढेरेंचे समवयस्क नरहर कुरूंदकर आणि ढेरेंच्या लोकसाहित्य आणि लोक संस्कृतीच्या वाटेवर चालणाऱ्या तारा भवाळकर त्यांच्यापेक्षा 10-1 वर्षांनी लहान. त्यांनी या स्वर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ढेरेंच्या जो लेख लिहिला, त्या लेखाचं शीर्षक होतं पायाळू देखणा. आणि हे शीर्षक देण्यामागे त्यांनी ज्ञानेश्वरीतला एक श्लोक दिलाय, आतू बाहेरू चोखाळू सूर्य जैसा निर्मळू तत्वार्थीचा पायाळू देखणा जो. डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्यासारख्या संशोधकांनाही त्यांच्या संशोधन क्षेत्रातली गूढ वाटणारी तत्वे ही पायाळू देखणा असल्याप्रमाणे
सहज दिसतात आणि तितक्याच सहजपणे ते ती उलगडून दाखवतात. आपल्याकडे अजूनही असं मानलं जातं, की आपल्याकडे पाणी शोधणारे जे असतात, मला वाटतं इकडे त्यांना वॉटर डिव्हायनर म्हणतात. ते पायाळू माणसाला ते फार लवकर कळतं अशा पद्धतीचं आहे. आणि ज्ञानेश्वरी काळात हा जो देखणा शब्द वापरला होता, ते असं आहे, की स्वतंत्र देखणेपण म्हणजे स्वतंत्रपणे पाहण्याचं सामर्थ्य. आत्ता जो देखणा म्हणून केवळ रूपाशी संबंधित देखणा शब्द आहे, त्या अर्थाने तो नव्हता. हे देखणेपण वेगळं काही बघण्याचं सामर्थ्य हे ढेरेंकडे आहे, म्हणून त्यांना ते सगळं शक्य झालं, असं डॉक्टर तारा भवाळकर म्हणतात. मी ढेरे यांचे लेख वाचण्यापूर्वी एक तारा भवाळकरांनीच सांगितलेला एक किस्सा सांगतो. ही माणसं किती साधी आणि वेगळी असतात स्वतःच्या विज्ञान क्षेत्रात. ताराबाई एक नाटकाबद्दलचं संशोधन करत होत्या, मराठी नाटकाबद्दलचा, जो त्यांच्या पीएचडीचा विषय होता. आणि त्यांना तंजावर इथली नाटकं बघताना भोसलेंच्या संग्रहातली आणि त्यांनी लिहिलेली कैकाडीन नावाचं एक महत्वाचं पात्र सापडलं, की जी त्या ह्याच्यात प्रियकर प्रेयसीला मिळवण्याचं काम करते. नाहीतर कैकाडीन हे नुसतं लोकपरंपरेतलं आदिवासी पद्धतीचं किंवा भटक्या जमातीतलं नाव आहे त्या जातीला. मग ह्या कैकाडिणीला इतकं महत्व का दिलं गेलं नाटकात, असा प्रश्न ताराबाईंच्या डोक्यात आला. आणि त्यांनी तो नरहर कुरुंदकरांना पत्र पाठवून विचारलं, की याचं मला कोडं उलगडत नाहीये. मग कुरुंदकरांनी त्यांना उत्तर पाठवलं, की या क्षेत्रात माझे मित्र ढेरे काम करतात, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. म्हणून त्यांनी राचिम ढेरे यांना पत्र लिहिलं. मग राचिम ढेरे यांचं लगेच 4 ओळीचं उत्तर आलं, की नरहर कुरुंदकर माझे सन्मित्र आहेत, ते माझ्याबद्दल चांगलं बोलतात, पण हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही, त्यामुळे या बाबतीत मी आपल्याला मार्गदर्शन करू शकत नाही. म्हणजे केवळ आपली प्रतिमा आहे म्हणून काही मार्गदर्शन करायचं असं काही नव्हतं. पण एक पुढे झालं, की ताराबाईंची सगळी व्यासंगी वृत्ती लक्षात घेऊन ढेरेंच्या लक्षात आली आणि पुढे डॉक्टर तारा भवाळकर आणि राचिम ढेरे यांनी एक पुस्तक लिहिलंय, आदिमाया, ज्याच्यामध्ये तारा भवाळकर सहलेखिका आहे. असे हे राचिम ढेरे आत्तापर्यंत आपल्यात असलेले, म्हणजे आता खरं 1 जुलैला त्यांचा 6वा स्मृती दिन येणार आहे. आता आपण ढेरेंच्या लेखांकडे वळूया. या क्षेत्रातले जे ढेरेंचे गुरु विका राजवाडे, म्हणजे ते जरी पुण्यातल्या त्या अगदी अंधाऱ्या जागेत राहत असले तरी त्यांना त्या काळी पुण्यातल्या या विद्वान लोकांनी खूप पाठिंबा दिला, प्रेरणा दिली, उत्तेजना दिली. त्याच्यातलं एक ठळक नाव विका राजवाडे. आबासाहेब मुजुमदार त्यांच्या पाठीशी होते, चित्राव शास्त्री होते, भारताचार्य चिंतामणराव वैद्य होते. तर विका राजवाडेंनी असं मानलं, की काही भ्रांत साधनं आहेत लोकसाहित्य आणि लोकक्षेत्रात, या संस्कृतीच्या क्षेत्रात. म्हणजे लोककथा आहेत, म्हणी आहेत, उखाणे आहेत, शिव्या आहेत. तर याचा फारसा उपयोग होत नाही संशोधनाला, म्हणून त्यांनी त्याला भ्रांत साधन असं म्हटलं. ढेरे यांचं वेगळेपण असं, की ढेरे यांनी ही अनवट साधनं मानली आणि त्या अनवट साधनाबद्दल ते असं म्हणतात, एखादी म्हण, एखादा उखाणा, फार काय एखादी शिवी सुद्धा संशोधनाला खूप मोठी प्रेरणा देते. मौखिक परंपरेतून जे आलेलं आहे ते इतकं उदंड आहे, की त्याच्यातून तुम्हाला अनेक जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांच्या उकलीची सगळी साधन सामग्री ही त्याच्यातच सामावलेली असते. आता हे जर ढेरेंचं म्हणणं आपण अनवट साधनांबद्दल मानलं, तर हे जे म्हणणं आहे ते सिद्ध करणारा त्यांचा एक लेख आहे आणि त्या लेखाचं नाव आहे लंकेची पार्वती. तो मी आता आपल्यासाठी वाचतो. मी जसं कार्यक्रमाच्या आधी उल्लेख केला, की मी केवळ त्यांच्या साहित्याचा वाचक आहे, अभ्यासक नाही. पण मला कल्पना आहे, की आपल्या श्रोत्यात काही जण असे असतील, की ज्यांनी साहित्य हे खूप समरसतेनं वाचलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल या सगळ्या वाचनाचा, आणि जे नवीन आहेत ते तिकडे उत्साहानं वळतील, एवढ्याच हेतूनं मी मगाशी म्हटलं तसा हा कार्यक्रम आपण करत असतो मी. तर लंकेची पार्वती हा शब्दप्रयोग तर आपण अनेक वेळा ऐकलाय. ढेरे लिहितात, स्त्रियांना नटण्याचा सोस भारी, वस्त्रालंकारांचं चमत्कार विश्व स्त्रियांच्या या सोसातूनच निर्माण झालं आहे. साऱ्या गात्रांचं नंदनवन बहरलेलं असलं तरी वस्त्रालंकारांनी ते नटवल्या सजवल्या वाचून स्त्री मनाचं समाधान होत नाही.
स्त्रिया स्वतः नटतील आणि नटण्याची ऐपत नसलेल्या एखाद्या अभागिनीला सहज हिणवतील की ती अगदीच लंकेची पार्वती आहे. लंकेची पार्वती हे विशेषण वापरताना बोलणाऱ्या व्यक्तीला असं सुचवायचं असतं की ती अगदीच अनलंकृत आहे. एखाद्या स्त्रीच्या अंगावर फुटका मणीही नसतो तेव्हा तिला लंकेची पार्वती या बिरुदानं तुच्छ लेखायची स्त्रियांना सवय असते. त्यांच्या मते जणू अलंकारा वाचून स्त्रीचं स्त्रीत्व उठावदार होऊ शकत नाही. स्त्रीचं अंगिक आणि आत्मिक सौंदर्य अलंकारा वाचून व्यर्थ आहे. स्त्री जातीचा अलंकारांचा हा सोस आणि अलंकारांना पारख्या झालेल्या स्त्रीविषयीची त्यांची तुच्छता बुद्धी याबद्दल मला नोंद करण्यापलीकडे काहीही म्हणायचं नाही. माझ्या पुढे प्रश्न येतो वेगळाच. लंकेची पार्वती हे काय प्रकरण आहे? पार्वती लंकेत गेली केव्हा आणि लंकेत जाऊनही ती अनलंकृत राहिली कशी? पार्वती ही मुळातच एका जोगड्याची पत्नी. माहेरचं वैभव जुगारून अगदी तपपूर्वक तिनं स्मशानवासी शिवाला अट्टहासानं वरलं. तेव्हा शिवपत्नी पार्वती ही लंकेशी संबंध येण्यापूर्वीच अनलंकृत स्त्रीसाठी उपमान म्हणून उपयोगी पडायला पुरेशी नाही काय? तिला त्यासाठी लंकेत जाऊन अलंकारांच्या बाबतीत उदासीन राहण्याची जरुरी काय? वैभवात नांदूनही अनलंकृत राहिलेली, श्रीमंत घरात पडूनही अलंकारांना आचवलेली, या अर्थानं काही आपण कुणा स्त्रीला लंकेची पार्वती म्हणत नाही. तर मग अनलंकृत स्त्रीसाठी लंकेची पार्वती हे विशेषण वापरात आलं तरी कसं? जो विचार करावा तो हा साधा प्रश्नच माझी मती कुंठित करतो. लंकापती रावण कैलासावर गेल्याची कथा रामायणात प्रसिद्ध आहे. परंतु पार्वती कधी काळी लंकेत गेल्याची आणि तिथं जाऊनही अलंकार रहित राहिल्याची एखादी पुराण कथा प्रसिद्ध असल्याचं मला तरी आठवत नाही. लंका ही प्रथम कुबेराची होती आणि नंतर ती रावणानं आपल्या आधिपत्याखाली आणली. परंतु कुबेर काय आणि रावण काय, दोघेही पार्वतीची उपेक्षा करू शकत नव्हते. कारण कुबेर हा शिवाचा परमसखा होता, तर रावण हा त्याचा परमभक्त होता. शिवाशी अशा जिव्हाळ्याच्या नात्यानं निगडीत असणारे हे दोघे लंकापती शिवपत्नीची उपेक्षा करतील हे मुळीच संभवत नाही. पार्वती कधी काळी लंकेत आली असती तर कुबेरानं काय अथवा रावणानं काय तिच्यावर सोन्या मोत्यांचा आणि रत्ना माणकांचा वर्षाव केला असता. पार्वतीला अनलंकृत राहू देणं हे नवनिधींचा स्वामी असलेल्या कुबेराला अथवा सोन्याच्या लंकेवर राज्य करणाऱ्या रावणाला मुळीच रुचलं नसतं. त्यांच्या शिवप्रीतीशी ते निश्चित विसंवादी ठरलं असतं. मग आपण अलंकारविहीन स्त्रीला लंकेची पार्वती का म्हणतो? लंकेची पार्वती हे विशेषण वापरताना लंका या शब्दाचा चिरपरिचित अर्थच आपल्या दृष्टीसमोर असतो म्हणून तर हे कोडं निर्माण झालं नाही ना. आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ आणि आपण वापरीत असलेले शब्द यात संवाद दिसत नसला तर आपण चुकीचे शब्द वापरत असलो पाहिजे, अथवा आपण वापरीत असलेल्या शब्दांचा संवादी अर्थ आपण कालप्रवाहामध्ये विसरून गेलो असलो पाहिजे. पार्वती ही स्मशानवासी योगीराज शिवाची अर्धांगिनी असल्यामुळे ती अनलंकृत असणं अस्वाभाविक नाही, हे आपण पाहिलंच आहे. तेव्हा पार्वतीचं नाव अनलंकृत स्त्रीसाठी वापरणं अनौचित्याचं ठरणार नाही. म्हणजे लंकेची पार्वती या शब्दप्रयोगात संदिग्धता अथवा गूढता आहे ती लंकेची या विशेषणात. लंका ही रावणाची नगरी होय, ही जाणीव आपल्या मनात दृढ असल्यामुळे आपण या शब्दाचं अर्थचिंतन त्या जाणीवेतूनच करतो आणि घोटाळ्यात पडतो. तेव्हा आपल्याला पुनर्विचार करायला हवा तो लंका या शब्दाचाच. लंका हे रावणाची राजधानी असलेल्या नगरीचं नाव आहे हे खरं, परंतु कोशकारांनी लंका या शब्दाचा अर्थ नग्न स्त्री, वेश्या असाही नोंदवला आहे. या अर्थाच्या अनुरोधानं लंका हे पार्वतीचं विशेषण ठरेल आणि लंका पार्वती या शब्दाचा अर्थ नग्न पार्वती, नग्न देवी, अनावृत्त जगन्माता असा होईल. हा अर्थ वाच्यार्थानं नसला तरी लक्षार्थानं
आपल्या अभिप्रायाशी संवादी ठरू शकेल. याच संदर्भात मला भारतातील एका पुरातन लोकदेवीचं स्मरण होतं. या देवीच्या मूर्ती महाराष्ट्रात तेर, नेवासे, माहुरझरी, वडगाव जिल्हा सातारा इत्यादी ठिकाणी उत्खननात व उघड्या जागी मिळाल्या आहेत. दक्षिण भारतात महाकूट, सिद्धनकोटे, आलमपूर, संगमेश्वर, नागार्जुनकोंडा इत्यादी ठिकाणी तिची आजही संतान प्राप्तीच्या हेतून पूजा होते आहे. उत्तरेत भेटा, कोशांबी इत्यादी ठिकाणी तिच्या मूर्तीची उपलब्धी झाली आहे. ही देवी रूपानं विचित्र आहे. तिच्या काही मूर्तीत नाभीपर्यंतचा भाग असून गुडघ्यात दुमडलेले दोन्ही पाय बाजूला घेऊन योनी प्रदेश उत्फुल्ल स्वरूपामध्ये दाखवला आहे. काही मूर्तीत खांद्यापर्यंतचा भाग असून हात बाजूला घेऊन स्तनही उठावदारपणे प्रदर्शित केले आहेत. काही मूर्ती याच अवस्थेतील पण शिरोयुक्तही आहेत. बदामी जवळचं महाकूट किंवा उत्तर कर्नाटकातील सिद्धनकोटे येथे ही देवी लज्जा गौरी या नावानं ओळखली जाते. बदामीच्या शाकंभरीच्या महात्म्यात हे नाव आलेलं आहे. लज्जा गौरी हे या देवीचं नाव लंका पार्वती या नावाशी पूर्णांशानं साम्य दाखवणारं असल्यामुळेच मला लंका पार्वतीच्या संदर्भात लज्जा गौरीचं स्मरण झालं. लज्जा गौरी या नावातील लज्जा हे पूर्वपद लंजा या शब्दाचं कृत्रिम परिवर्तन आहे आणि लंजा म्हणजे नग्न स्त्री, वेश्या. प्रजननाच्या देवीला तिच्या रूपाचं स्पष्ट द्योतन घडवणारं लंजा हे नाव मिळावं यात अस्वाभाविक काहीच नाही. जगन्माता ही कुमारी मानली जाते. पुरुषत्व हे तिच्या जीवनात गौणत्वानं येतं. त्यामुळेच वेश्यावाचक शब्दानं ती उल्लेखिली गेली तरी आपण अस्वस्थ होण्याचं कारण नाही. ज्ञानदेवांनी वेश्येला गावशिवेवरची अहेव म्हटलं आहे. विवाह विधीत वधूचं मंगळसूत्र वेश्येच्या हातानं बांधावयाची चाल अजूनही अनेक ठिकाणी प्रचलित आहे. ज्ञानदेवांच्या म्हणण्यात उपरोधाचा सूर असला तरी वेश्या ही निरंतर अविधवा अहेव आहे यात मुळीच संशय नाही. ही देवी सर्जनाची अधिष्ठात्री देवता म्हणून प्रागैतिहासिक काळापासून पूजिली जात आहे. तिच्या स्वरूप संकल्पातून पुढे आदिशक्तीची नाना रूप उत्क्रांत होत राहिली, नाना चरित्र गायली गेली. तरीही तिचं मूळ रूप अजूनही लोकधर्मात अवशिष्ट राहिलं आहे. लंजा हे तिचं मूळ रूप दाखवणारं नाव. हे गौरीचंच एक रूप आहे असं समजून तिला प्रतिष्ठा देण्याच्या हेतूनं लंजा गौरी आणि पुढे लज्जा गौरी असं म्हटलं जाऊ लागलं. लंजा आणि लंका हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत आणि गौरी व पार्वती ही दोन्ही एकाच शिवपत्नीची नाव आहेत. हे ध्यानी घेतलं म्हणजे लंका पार्वतीचं रूपरहस्य आपल्या दृष्टीपुढे सहज उलगडू शकेल. लज्जा गौरी अथवा लंका पार्वती देवीची मूर्ती तिच्या सहज स्वरूपात असते. वस्त्रालंकार रहित असते. आपण आपल्या आवडीनिवडींना अनुसरून देवदेवतांच्या मूर्तींनाही सजवीत नटवीत असतो. परंतु लज्जा गौरी अथवा लंका पार्वती या देवीचं रूप मात्र जसंच्या तसं राखलं गेलं आहे. किंबहुना तिला सजवणं, नटवणं हे तिच्या नावाशी आणि रूपसंकल्पनेशी विसंवादी ठरेल याची लोकमानसाला स्पष्ट जाणीव आहे. आता आपल्या स्पष्टपणे ध्यानी येईल. लंका पार्वती ही वस्त्रालंकार रहित देवी असल्यामुळे अलंकार रहित स्त्रीसाठी तिचा उपमान म्हणून वापर करणं अगदी योग्य आहे. लंका म्हणजे रावणाची नगरी एवढीच समजूत उरल्यावर आणि लंका या शब्दाचा नग्न स्त्री हा अर्थ पूर्णपणे विस्मृत झाल्यानंतर लंका पार्वती हे नाव स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली असणार आणि या गरजेतून लोकसमजुतीच्या मर्यादेनं लंका पार्वतीचं लंकेची पार्वती असं चुकीचं स्पष्टीकरण रूढ झालं असणार असं मानायला अडचण उरत नाही. हा जो ढेरेंचा लेख आहे लंकेची पार्वती हा त्यांच्या 35-40च्या दरम्यान लिहिलेला आहे आणि त्यांचं पुढे जे खूप पुस्तक गाजलं लज्जा गौरी त्याचा हा बीजलेख आहे. याच्यातून ते त्या लज्जा गौरीचा सगळा उत्क्रांत दैवतीकरणाचा शोध घेत गेले. म्हणजे एखाद्या संशोधकाच्या मनात किती काळ एखादा प्रश्न असतो आणि तो त्याचा कूट सोडवण्याचा कसा प्रयत्न करतो हे
या लेखातून कळतं. आणि त्यांचं एक लज्जागौरीच्या पुस्तकात त्यांनी जो उल्लेख केला या सगळ्या रूपाचा, मूर्तीच्या विचित्र रूपाचा, त्याच्याविषयीचं त्यांचं स्पष्टीकरण पुन्हा ते अनवट साधनं किंवा लोकधारणांना कसा सन्मान देतात त्याचं निदर्शक आहे. त्याबद्दल ते असं लिहितात लज्जागौरी पुस्तकात, उत्खनित मूर्ती आपल्या रूपांचं रहस्य सांगू शकत नाहीत. त्यासाठी आपल्याला या विचित्र रूपातील देवीच्या उपासकांचा शोध घ्यावयास हवा. कारण उपासकांच्या धारणाच उपास्याच्या रूपानं मूर्तता धारण करत असतात. म्हणूनच कोणत्याही देवतेचा उपासक निरपेक्ष शोध हा निष्फळ ठरल्या वाचून राहणार नाही. देव दानवा नरे निर्मिले हे सत्य देवता विषयक अध्ययन क्षेत्रात सदैव मनी मुखी नांदवावं लागतं. जसा भाव तसा देव हा सिद्धांत भक्तांच्याच नव्हे तर अभ्यासकांच्याही नित्य अनुभवाचा विषय आहे. या सिद्धांताकडे दुर्लक्ष करून देवतांचं अंतरंग हाती लागणं सुतराम अशक्य आहे. ही लज्जागौरी ही मातृदेवता परंपरेतली देवी आहे. आणि या मातृदेवता परंपरेबद्दल ढेरे असं लिहितायत, मानवानं पहिलं दैवत स्त्री रूपात कल्पिलं, स्त्रीच्या मातृत्वात अनुभवलं आणि पूजलं. नवी सृष्टी निर्माण करणारी स्त्री आणि धरित्री प्रथम पासूनच मानवाच्या कुतूहलाचा आणि आदराचा विषय बनून राहिलीये. या दोघींच्याही जीवनातील नवसर्जनाचा सोहळा मानवानं एकाच भाषेत आणि परिभाषेत वर्णिला आहे. 20,000 वर्षांपूर्वीपासून मानव मातृस्वरूपात देवत्वाची पूजा करीत आला आहे. अशा पद्धतीनं लोकदैवतांच्या विश्वामध्ये राचिम ढेरे यांनी आणखी अनेक दैवतांचा शोध घेतलाय. ढेरेंची जी अनेक पुस्तकं आहेत त्याच्यात तुम्हाला हे सतत आढळेल. लज्जागौरी तुम्ही वाचू शकता. श्री विठ्ठल एक महासमन्वय हा विठ्ठलाचा शोध आहे. डॉक्टर अना फेल्टहाऊसनी त्याचं इंग्रजी रूपांतरही केलेलं आहे, ज्या इथल्या अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीत मला वाटतं आहेत सन्माननीय प्राध्यापक. खंडोबा, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानी, दत्त संप्रदायाचा इतिहास अशी अनेक पुस्तकं आपल्याला सातत्यानं ढेरे यांच्या सगळ्या साहित्यात आढळतात. आणि म्हणून त्यांची पुस्तकं वाचणं, मी जे म्हटलं तसं, की ते फार रोचक असतं. एक खूप चांगला अनुभव अनेक पिढ्यांचा, अनेक हजार वर्षांचा आपल्याला कळतो. डॉक्टर ढेरे संशोधक आहेत, लोकसाहित्याच्या क्षेत्रातले संशोधक आहेत, हे तर आपल्या सगळ्यांना मान्य आहे. संशोधन करायला वेगळी बुद्धी लागते असं नसतं, ती वेगळी नजर लागते. मी जसं म्हटलं की लंका पार्वती या एका शब्दप्रयोगानं ते या लज्जागौरीच्या सगळ्या प्रवासापर्यंत वळले. साध्या साध्या गोष्टी संशोधकाला खुणावत असतात. म्हणजे शिवी या याच्यावर ढेरेंचा एक मोठा लेख आहे. शिव्या आणि त्यांचं संस्कृतीतलं स्थान. आरती याबद्दल लेख आहे, आरत्या आपल्या संस्कृतीत आल्या कशा. ढेरेंच्या सगळ्या लेखनाचा आढावा एक 1.25 तासात घेणं केवळ अशक्य आहे. म्हणून संशोधकाचं मन कसं सतत जागृत असतं हे दाखवणारा आणखी एक मी लेख वाचतो आणि त्यानंतर आपण त्यांच्या कविता आणि कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे वळणार आहोत. या लेखाचं नाव आहे नावात काय आहे. शेक्सपियरचं आपल्याला सगळ्यांना माहित आहे. ढेरे यांनी या लेखाचं नाव दिलंय नावात काय आहे. परवा मला उरळी कांचनहून एक निमंत्रण पत्र आलं. त्या पत्राच्या निमंत्रकांच्या नामावळीत केरबा आबाजी कांचन असं एक नाव होतं. केरबा हे नाव वाचून माझ्या परिवारातल्या माणसांना आश्चर्य वाटलं. असं विचित्र, किंबहुना तुच्छतादर्शक नाव का ठेवावं याचं कारण त्यांना कळेना. दत्तोबा, महादबा इत्यादी नावांमध्ये शेवटी बा हे आदरार्थी पद असतं. त्याचप्रमाणे केरबा या नावात शेवटी बा हे पद आहे. ते काढून टाकलं म्हणजे उरतो केर. केर हे काय एखाद्या व्यक्तीला ठेवण्याजोगं नाव आहे? त्यांचा प्रश्न स्वाभाविक होता. आज आपण मुलांची नावं केवळ आपल्या आवडीनुसार ठेवतो. त्यामुळे पारंपरिक नामकरणाची भूमिका आपल्या सहज ध्यानी येऊ शकत नाही. केरबा हे एका शेतकरी कुटुंबातलं नाव आहे, तेव्हा ते अडाणीपणानं ठेवलं गेलं असेल असं कुणाला वाटेल.
परंतु गेल्या शतकाच्या अखेरीस होऊन गेलेले प्रख्यात गणितज्ञ केरुनाना छत्रे यांच्या नावातलं मूल रूपही केर असंच आहे. केरबा, केरुनाना या नावांप्रमाणे धोंडीबा, दगडोबा, धोंडाबाई, दगडाबाई, चिंधू ही नावंही महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात. या नावांमधील बा, बाई ही उत्तरपद काढून टाकली म्हणजे धोंडा, दगड, चिंधी हे तुच्छ वस्तू निदर्शक शब्द नावासाठी वापरल्याचं स्पष्ट होतं. केरबा आणि केरुनाना ही नावं जशी समाजाच्या ग्रामीण आणि नागर अशा दोन्ही स्तरात दिसून येतात, त्याचप्रमाणे ग्रामीण समाज स्तरातील धोंडीबा नागर समाज स्तरात धोंडोपंत होऊन येतो. धोंडीबा काय आणि धोंडोपंत काय, दोहोतही धोंडा हे एकच तत्व व्यापून राहिलंय. आपल्या नामकरणात केर कचरा, दगड धोंडे, चिंध्या अशा तुच्छ वस्तूंचा वापर का होत राहावा? आपल्या अपत्याचं नाव सुंदर असावं, उच्चारणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला ते मधुर वाटावं, ते शुभार्थक असावं असंच कुणालाही वाटत असतं. असं असूनही ज्या अर्थी अत्यंत तुच्छ वस्तूंची नावं नामकरणासाठी सातत्यानं वापरली गेली आहेत, त्या अर्थी अशा प्रकारच्या नामकरणामागे काही गंभीर कारण असलं पाहिजे हे खरंच. हे गंभीर कारण शोधण्यासाठी नाम आणि व्यक्ती यांच्या संबंधाविषयीची प्राचीनांची प्राचीन परंपरेतील मनांची श्रद्धा आपण माहिती करून घेतली पाहिजे. ती श्रद्धा अशी आहे की नाम आणि व्यक्ती यामध्ये अभेद आहे. नामात नामधारकाचं प्राणतत्व आहे. नामरूपातील या अभेद भावनेपोटीच पूर्वनिर्दिष्ट विपरीत नामकरण केली जातात. एखाद्या दाम्पत्याची मुलं जगत नसली तर कोणत्या तरी अनिष्ट शक्तीच्या अवकृपेचा अथवा क्रूर दृष्टीचा तो परिणाम आहे असं मानलं जातं. हा परिणाम टाळण्यासाठी जन्माला आलेल्या अपत्याला दीर्घकाळपर्यंत, ते अपत्य मोठं होईपर्यंत अनाम राखायचं अथवा त्याला केर, दगड, चिंधी, कोंढा यासारख्या एखाद्या तुच्छ वस्तूच्या नावानं संबोधवायचं. हा उपाय अवलंबला जातो. या उपायाचा उपयोग असा मानला जातो की अपत्याचं नाव ठेवलंच नाही म्हणजे अनिष्ट शक्तीपासून त्या अपत्याचं अस्तित्व गुप्त राखलं जातं, अथवा दुर्लक्षणीय तुच्छ वस्तूच्या नावामुळे अनिष्ट शक्ती त्याच्याकडे लक्ष देत नाही. नाम आणि व्यक्ती यांच्या अभिन्नतेची श्रद्धा इथे स्पष्ट होते. माझे एक स्नेही श्री बबनराव क्षीरसागर हे महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय विभागात अधिकारी आहेत. त्यांच्याशी परवा बोलत असताना संभाषणाच्या ओघात त्यांनी असं सांगितलं की माझ्या अगोदरची भावंड अकाली गेल्यामुळे मी मोठा होईपर्यंत माझं विधीपूर्वक नावच ठेवलं गेलं नाही. सोयीसाठी जी जी नावं वापरली गेली त्यातलंच एक पुढे रूढ झालं. अनिष्ट शक्तीची क्रूर दृष्टी टाळण्याच्या हेतून तुच्छ वस्तूचं नाव आपल्या अपत्याला ठेवण्याच्या प्रवृत्तीचं एक उदाहरण एका मोठ्या सत्पुरुषाच्या चरित्रामध्ये स्पष्टपणे आढळतं. हे सत्पुरुष म्हणजे महानुभाव पंथ संस्थापक चक्रधर स्वामींचे सद्गुरू श्री गोविंद प्रभू होत. चक्रधर शिष्य माईम भट्ट यांनी रचलेल्या गोविंद प्रभूंच्या चरित्रात प्रारंभीच त्यांच्या जन्माचं वृत्त पुढील प्रमाणे आलं आहे. अनंत नायकू पिता, नेमाईसे माता, गोसावियांची मातेसी बहुते लेकरुवे झाली, तिये जी तिची ना. मग गोसावी निपटनेयांचे म्हणजे अखेरचे झाले गुंडो ऐसे नाव ठेविले. अनंत नायक व नेमाईसा या दाम्पत्याची मुलं जगत नव्हती म्हणून अनेक मुलांच्या अकाल मृत्यूनंतर जन्मास आलेल्या अखेरच्या मुलाचं नाव माता पित्यांनी गुंडो असं ठेवलं. गुंडो म्हणजे दगड, धोंडा. या तुच्छ वस्तूच्या नामस्वीकारामुळे मुलं जन्मतःच अथवा बालवयातच खाऊन टाकणाऱ्या दुष्ट शक्तीची क्रूर दृष्टी टाळता आली, अशी माता पित्यांची आणि तत्कालीन समाजाची दृढ श्रद्धा होती. हा गुंडोच पुढे गुंडम राऊळ आणि गोविंद प्रभू या नावाने विख्यात झाला. गोविंद हे गुंडो, गुंडम या नावाचं शोभन संस्कृतीकरण आहे, यात मुळीच संशय नाही. एवढ्या मोठ्या आदरणीय पुरुषाला गुंडो, दगड म्हणून संबोधावायला भक्तजनांना अवघड वाटू लागल्यामुळे त्यांनी गुंडोचं गोविंद असं संस्कृतीकरण करून घेतलं, हे उघड आहे. याच गोविंद प्रभूंचं
चिद्भव असं आणखी एक संस्कृत नाव महानुभावीय वाङ्मयात वापरलेलं आढळतं. हृदय भज परेशम स्वामिनम चिद्धवाक्यम किंवा नमो चिद्धवा आर्य लीला विहारा अशा प्रकारे अनेक ठिकाणी त्यांचा उल्लेख चिद्धव या नावानं केलेला दिसतो. थोडा बारकाईने विचार केला तर आपणास असं दिसून येईल की गोविंद हे जसं मूळच्या गुंडो या नावाचं संस्कृतीकरण आहे, त्याचप्रमाणे चिद्धव हेही मूळच्या तुच्छ वस्तू निदर्शक वस्तूच्या देश्य नावाचंच संस्कृतीकरण आहे. ते देश्य नाव आहे चिंधू किंवा चिंधी, या तुच्छ वस्तूच्या नावावरून ठेवलेलं. गुंडोचं गोविंद झालं, तसं चिंधूचं चिद्धव. आणि एकदा हे संस्कृतीकरण साधलं म्हणजे त्याची श्रेष्ठ तात्विक स्पष्टीकरण देणं मुळीच अवघड नाही. चिद्धव हा शब्द चित माया आणि धव पती नाथ स्वामी या दोन पदांपासून बनलेला आहे. चिद्धव म्हणजे मायेचा स्वामी. महानुभाव पंथीय लोक गोविंद प्रभूंना परमेश्वराचा अवतार मानतात. या श्रद्धेमुळेच हे नाव प्रतिष्ठित झालं. वऱ्हाडात जुन्नर देवाच्या वाटेवर एक चिंध्या देवी आहे. तिला स्थानिक लोक अपत्य प्राप्तीसाठी चिंध्या वाहतात. मुलं जगत नसली म्हणजे ज्याप्रमाणे नामकरणासाठी तुच्छ वस्तू निदर्शक वस्तूंचा नामांचा वापर केला जातो, त्याप्रमाणेच नवजात बालकाला देवतेला, नदीला अथवा अन्य कनिष्ठ जातीय स्त्रीला अर्पण करून इदम न मम, हे माझं नव्हे, त्या देवतेनं, नदीनं अथवा अन्य स्त्रीनं मला दिलेलं आहे, या भावनेने त्याचा पुन्हा स्वीकार केला जातो. गंगे गोदे यमुने माझा नोहे, तुझाच हा बाळ, रक्षण करी गे याचे, अर्पण केला न कापिता नाळ. या प्रार्थनेतली भावना तीच आहे. सुप्रसिद्ध मराठी लेखक श्री गोपीनाथ तळवळकर यांना त्यांच्या मातेनं नर्मदेला अर्पण करून पुन्हा स्वीकारल्याची हकीकत त्यांनी स्वतः एका जाहीर भाषणात सांगितली. माझ्या माहितीतील एका मराठा कुटुंबातील व्यक्तीला त्याच्या माता पित्यांनी जन्मतःच त्याच गावातील एका महार स्त्रीच्या ओटीत घालून पुन्हा स्वीकारला आहे. नवजात बालक देवतेला अर्पण करून परत घेण्याची पद्धत तर व्यापक प्रमाणात रूढ असल्याचं आढळतं. अशा बालकाचं नाव ठेवताना अमुक देवतेनं दिलेला अशा अर्थानं ठेवण्याची प्रथा होती. उदाहरणार्थ इंद्रदत्त, कुमारदत्त, विशाखदत्त इत्यादी. मुद्रा राक्षस या प्रख्यात संस्कृत नाटकाचा कर्ता विशाखदत्त या नावाचा होता हे आपणास माहित आहे. विशाख हा स्कंद श्रेणीतला बालकांच्या जीवित रक्षणाशी संबद्ध असलेला एक देव होय. विशाख नामक देवाने दिलेला पुत्र तो विशाखदत्त. मावळ भागात पाले नावाच्या गावी अलीकडेच ब्राह्मी लिपीतील एक प्राचीन शिलालेख माझे मित्र श्री रालम भिडे यांना उपलब्ध झाला आहे. या लेखात इंदरखित असं व्यक्तिनाम आलं आहे. इंदरखित हे इंद्र रक्षित या नावाचं प्राकृत रूप आहे. इंद्रानं रक्षिलेला, सांभाळला तो इंद्र रक्षित किंवा इंदरखित. आपल्या अपत्यावर आपल्या कुलदेवतेची अथवा उपास्य देवतेची सदैव पाखर असावी या श्रद्धेनं अशा प्रकारची नावं ठेवली जात असत. कुलदेवता अथवा उपास्य देवता यांच्या नावावरून नावं ठेवण्याची प्रथा परवापर्यंत अत्यंत व्यापक प्रमाणात रूढ होती. आजही ती काही प्रमाणात टिकून आहे. आपल्या देवतेच्या नावापुढे दास, शरण अशा प्रकारची भक्तिसूचक पदं वापरून ज्याप्रमाणे देवता नामांचा नामकरणासाठी वापर होईल, त्याचप्रमाणे नुसती देवता नामही वापरली जात असत. अंबिका दत्त, गंगा दत्त, शिवदत्त, कालिका शरण, सियाराम शरण, मैथिली शरण, अंबादास, रेणुकादास ही नावं भक्तिसूचक पदांसह आहेत. तर कृष्ण, गोविंद, विष्णू, शंकर, पार्वती, रमा इत्यादी नावं केवळ देवता निदर्शक आहेत. महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर महाराष्ट्रातल्या प्रख्यात लोकदेवतांच्या नावांचा वापर व्यक्तिनामांसाठी मोठ्या प्रमाणात झालेला आढळतो. खंडेराय, खंडोजी, मैराळ, हैबती किंवा हैपती, महीपती, मेघनाथ, मैल्लार, मल्हारी ही सगळी खंडोबाची नावं. केदारजी, ज्योत्याजी, ज्योतिबा, रवळ, रवळोबास ही ज्योतिबाची नावं. विठोबा, विठाबाई, पांडुरंग इत्यादी विठ्ठलाची नावं तर वारंवार वापरली जातात.
नामकरणासाठी वापरल्या गेलेल्या देवतानामांचा विचार करता आणखी एक विशेष असा आढळतो की पुरुषपत्यासाठीही देवी नामं वापरली गेली आहेत. उदाहरणार्थ शिवाजी, बनाजी, एकोजी, भवानराव, यमाजी इत्यादी. या पुरुषनामात शिवाई, बनशंकरी, एकवीरा, तुकाई, भवानी, यमाई ही देवी नामं आहे ते उघड आहे. देवी नामापुढे जी हे पुरुष निदर्शक पद ठेवून पुरुष अपत्याचं नाव साधलं गेलंय इतकंच. गेल्या शतकात मात्र भवानी विश्वनाथ कानविंदे हे प्रसिद्ध पत्रकार होऊन गेले. त्यांच्या नावापुढे असं कुठलंही पुरुषत्व निदर्शक पद लावलेलं नाही. पैठणचे एकनाथ, देहूचे तुकाराम आणि खेडचे चंडीराम या प्रख्यात साधूंच्या नावात एकवीरा, तुकाई आणि चंडी ही सप्तशृंगीची देवी या त्यांच्या घराण्यातील देवींची नावं आहेत. देवतांप्रमाणेच क्षेत्र आणि तीर्थ, नद्या यांच्या नावाचा उपयोग काशी, मथुरा, द्वारका, गंगा, कावेरी, यमुना, गोदावरी, काशीनाथ, द्वारकानाथ अशा प्रकारच्या नावावरून स्पष्ट होतो. क्षेत्रांना आणि तीर्थांना देवतांइतकंच पावित्र्य आपल्या परंपरेत दिलं गेलं आहे. नावात काय आहे असा प्रश्न विचारणाऱ्याला आपण आता असं उत्तर देऊ शकतो की नावात संस्कृतीचा इतिहास संचित झालेला आहे. त्या त्या काळात प्रचलित असलेल्या व्यक्तिनामांचा आपण अभ्यास केला तर आपणास त्या त्या काळातील समाजाच्या श्रद्धा केंद्रांचा आणि उपासना प्रणालींचा बोध स्पष्टपणे घडतो. आणि वंश सातत्याच्या आकांक्षेमुळे अपत्य प्राप्तीसाठी व अपत्य रक्षणासाठी स्वाभाविकपणे धडपडणाऱ्या मानवाचं मन ज्या अनेक माध्यमातून प्रकटलं आहे त्यातलं एक प्रमुख माध्यम आहे अपत्यांचं नामकरण. असे बारीक बारीक प्रश्न पडतात संशोधकांना आणि ते पुढे जातात. त्याच्यातून पुढे मोठी कामं होतात. याच्यातला असाच एक मोठा शोध आणि एक ग्रंथ जो सिद्ध झाला ढेरेंच्या लेखणीतून, तो ग्रंथ होता श्री विठ्ठल एक महासमन्वय. विठ्ठलाची सगळी जी संकल्पना आली, विठ्ठलाच्या मूर्तीचं आणि या देवतेचं जे उन्नयन झालं त्या संबंधीचा हा सगळं पुस्तक आहे. जिज्ञासूंनी ते जरूर वाचा. या निमित्तानं मी आणखी एक सांगतो की पद्मगंधा प्रकाशनानं 21 पुस्तकांचा संच डॉक्टर ढेरे यांच्या साहित्याचा प्रकाशित केलाय. तो अजूनही उपलब्ध आहे. पद्मगंधाच्या शी संपर्क साधून ज्या जिज्ञासूंना ती पुस्तकं वाचायची असतील त्यांना ती मिळू शकतील. हा विठ्ठल हा वैष्णव परंपरेतला मानला जातो आणि तरीही तो त्या विठ्ठलाची आपल्याकडला जी नावं माहिती असतात विठ्ठलाच्या अवतारांची त्याच्यात ते येत नाही, म्हणून त्याला 24हून वेगळा असं म्हणतात. आणि आपल्याला जी अवतारांची नावं माहिती आहेत म्हणजे मत्स्य, कच्छ, वराह, वामन, नृसिंह, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की हे दशावतार तर जवळजवळ सगळ्यांना माहित असतात. सुयज्ञ, कपिल, दत्त, धन्वंतरी, सनक, सनातन, सनंदन, सनतकुमार, नर, नारायण, वेनपुत्र, ऋषभ, हयग्रीव, हंस अशी भागवतकारांनी आणखी 14 नावं सांगितलेत. असे मिळून ते 24 अवतार मानले जातात. पण विठ्ठल या 24त नाव नाही. त्यामुळे मग असं म्हटलं जातं की हे 24 मूर्तीचे उद्धरण ज्ञानेश्वरांनी म्हणून ठेवलंय. हे 24 मूर्तींचे उद्धरण सहस्त्र नामासी गहन बाप रखुमा देवीवरू 25वा 24 मूर्ती वेगळा. नामदेवही असंच म्हणतात, जो सहस्त्रा माझी न दिसे 24 न भासे. आता हा विठ्ठलाचा शोध घेण्याचा जो ढेरेंनी ध्यास घेतला आणि त्याच्यातून तो ग्रंथ झाला. हा विठ्ठल शोधावा किंवा विठ्ठलाच्या परंपरेची आपल्याला कल्पना कशी सुचली याच्याबद्दल ढेरेंनी असं लिहिलंय की पैस या दुर्गा भागवतांच्या प्रसिद्ध पुस्तकात एक वाक्य आहे, विठ्ठलाचा उगम म्हणजे त्या असं लिहितात, तो जो काळा विठ्ठल आहे तो मला एखादा घोंगडी खांद्यावर टाकलेला धनगरच वाटतो. आणि या वाक्याने ढेरे यांना असं वाटलं की विठ्ठलाचा उगम पशुपालक समाजाच्या प्राथमिक दैवतातून झालेला आहे. बिरोबा, विठोबा आणि ही सगळी मांडणी ते करत जातात. मग अशी अरुणाताईंनी जे म्हटलं तसं दक्षिण भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आहे.
या विठ्ठलाचं जेव्हा ते शोध घेत होते, तेव्हा त्यांच्या समोर असं तथ्य आलं की माढ्याची मूर्ती ही जी पुराणात जी लक्षणं सांगितली आहेत त्या पद्धतीची मूर्ती आहे आणि पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीत ती लक्षणं नाही. त्याच्याबद्दल त्यांचा एक लेख आला आणि एक मोठं वादळ उठलं त्या काळात. कारण मग आता कुठल्या मूर्तीचा मान मोठा असा एक प्रश्न आला असणार. अर्थात आपल्याकडे तीर्थाला मोठा मान आहे, त्यामुळे काशीचा विश्वेश्वर, खरं म्हणजे गावोगावी विश्वेश्वराची मंदिरं आहेत, पण काशी विश्वेश्वराचं दर्शन घेणं हे मोठं असतं. त्यामुळे काही वेळा तीर्थाची महत्त्व असते, काही वेळा मूर्तीची महत्त्व असते. मग हा वाद झाला खूप बडवे आणि त्यात सगळ्यांनी की हे काहीतरी चुकीचंच करतायत ढेरे, यांना कुठून मिळालं. आणि सदानंद रेगे हे महाराष्ट्रातले एक नामवंत कवी, ते हा सगळा वाद अत्यंत सजगपणे बघत होते आणि त्यांनी त्या काळी एक कविता केली बडव्यांच्या भूमिकेतून आणि ती ढेरेंना उद्देशून आहे. ती कविता एक छान उपरोधी सगळा शैलीतला आहे. ती मी आधी वाचतो आणि मग ढेरे यांच्या 4 कविता मी वाचणार आहे. मी मगाशी म्हटलं की ढेरेंनी 2500 पर्यंत कविता लिहिल्या, संगीतिका लिहिल्या. त्याची एक झलक या निमित्तानं, कारण ढेरेंचं कवित्व खूप पुढे आलं नाही. खरं म्हणजे ढेरेंनी बाबू बोरकरांच्या कवितेचं संपादन केलेलं आहे, प्रेम कविता आणि भक्ती कविता. यंदाच्या 21 जुलैला जो संस्कृती संशोधन केंद्रातर्फे कार्यक्रम होणार आहे, त्याच्यात त्या पुस्तकाचं प्रकाशनही होणार आहे. पण आपण आता तूर्त या सदानंद रेगेंच्या कवितेकडे येऊया. रेगेंनी कवितेचं नाव ठेवलं होतं अस्सल नक्कल. ही 15 मे 1981 रोजी प्रकाशित झालेली कविता आहे. त्या अस्सल नक्कल कवितेत बडवे म्हणतात, अरे त्या ढेऱ्याला एवढे डरता, अरे त्या ढेऱ्याला एवढे डरता, म्हणावं योन्या गेल्या आमच्या विद्वत्तेच्या पत्रावळीत जेवता जेवता. माड्याचा काय पंढरीचा काय, दोन्ही चंद्रभागेतलेच गोटे. आम्हीच केले दोघा तेल तूप शेंदूर थापून गुळगुळीत गोमटे. आम्ही ठरवू तो आमचा मायबाप, आम्ही ठरवू तो आमचा मायबाप, आम्हीच खडवतो आमच्या घडणीचं पाप. नका सांगू आम्हा अस्सल नक्कल, नका सांगू आम्हा अस्सल नक्कल, ठेवा घरीच आपल्या आपली सिंधळ अक्कल. भौतिकी चालला तो मायेचाच खेळ, भौतिकी चालला तो मायेचाच खेळ, इथल्या रेताडात मुते प्राक्तनाचा कळी काळ. अरे ढेऱ्या रे ढेऱ्या, अरे ढेऱ्या रे ढेऱ्या, भोवो तुझा मुर्दाबाद, विठाईच्या खळ्यामध्ये माझं विशी वृथा वाद. आणि ह्याच्या पुढच्या ओळी आहेत त्या खऱ्या मूळ सल आहे तो. तूच लागलास माखू, तूच लागलास माखू, शेण चिखलाने बाप रखमा देवी वरूचे पाय, तर आम्ही बडव्यांनी ढेऱ्या खावे तरी काय. त्या गॅलिलिओचे काय झाले माहित आहे ना, त्या गॅलिलिओचे काय झाले माहित आहे ना, मग जबान वेळच्या वेळीच आवर्ती घे ना. पुढे हा वाद इतका झाला नाही. मुळात ढेरेंची शैली जी लेखन शैली आहे ती अत्यंत संयत आणि वाद घालणाऱ्यांना तेवढा अभ्यास करावा लागतो. ढेरेंची तथ्य खोडून काढायला पाहिजेत. ते काही झालं नाही. काळही थोडा बरा होता असं आपण म्हणूया आणि ते पुस्तक प्रकाशित झालं. अजूनही माढ्यालाही लोक जाऊन देवाला नमस्कार करतात, विठोबाला जातात. पंढरपूरच्या काही कोणाचं महत्व कमी झालेलं नाही. पण असं असतं आणि मला सदानंद रेग्यांनी याबद्दल भाष्य केलं या निमित्तानं आणि ढेरे गेल्यानंतर जी पहिली स्मरणिका प्रकाशित केली संस्कृती संशोधन केंद्राने, त्याच्यात त्यांनी ही कविता छापली. त्यामुळे ही त्या निमित्तानं मला आणावीशी वाटली आणि श्री विठ्ठल एक महासमन्वय या पुस्तकावरच बोलायला किमान काही तास लागतील आणि खूप मोठे अभ्यासक त्याला लागतील. त्यापेक्षा एक झलक या कवितेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचावी हा हेतू होता. आता ढेरेंच्या कविता 25 नंतर त्यांनी कविता लिहिणंच बंद केलं, हे तर आपण मगाशी बघितलं. आणि त्यांनी क्षय जेव्हा झाला होता सॅनिटोरियम मध्ये ते होते तेव्हा जी कविता होती, माझ्या अक्षयाचा श्वास माझ्या फुफ्फुसांना हवं म्हणणारी, त्या काळात म्हणजे त्या क्षय झालेल्या काळात त्यांनी भाऊबीज नावाचं एक खंडकाव्य लिहिलं होतं. पण ही कविता पुन्हा अक्षरांची ध्यास असलेला हा माणूस, ज्याला सगळं अक्षरबद्ध करायचं होतं संशोधन, असा सगळा ध्यास असलेला हा माणूस, त्यामुळे त्याच्या एका कवितेचं नाव अक्षराचा दीपोत्सव असं असणं अगदी स्वाभाविक आहे. ती ही कविता. किती क्षराचे उत्सव या ग भूमीने पाहिले, किती क्षराचे उत्सव या ग भूमीने पाहिले, नव्या सर्जनाचे गर्भ
अणु रेणूत साहिले. अंकुरल्या अक्षरांना, अंकुरल्या अक्षरांना दिली प्राणांची पाखर, त्यांच्या फुलोऱ्यात झाली वेदनांची ग साखर. क्षयामुळे त्यांची जी प्रकृती अशक्त झाली ना, ती कायम अशक्त राहिली. सतत त्या प्रकृती मागे काहीतरी दुखणी लागून राहिली आणि तरीही ते अथक संशोधनासाठी फिरत राहिले. बैलगाडी, एसटी, रेल्वे ज्या पद्धतीनं जाता येईल त्या पद्धतीनं जाऊन ते सगळं गोळा करत राहिले. त्या सगळ्या वेदनांची साखर या अक्षरांच्या फुलोऱ्यात झाली. आता भेगाळली भूमी ओपतापीने संपली, ऋतू हिरवळीचे जाता अंगी दरवळ दाटली. दाटलेल्या दरवळीत आता अक्षराचे याग, दाटलेल्या दरवळीत आता अक्षराचे याग, आणि त्यागाने शोभले नवे अतींद्रिय भोग. त्याच भूमीचे भेटता अकस्मात प्रज्ञारूप. लज्जा गौरी, खंडोबा, नृसिंह, विठोबा ही सगळी या भूमीची प्रज्ञारूप आहेत. त्याच भूमीचे भेटता अकस्मात प्रज्ञारूप, अक्षराच्या दीपोत्सवी आज नवे लक्षदीप. आणि माणूस संशोधक असतो, त्याच्या वेगवेगळे विषय त्याला खुणावत असतात, तरीही तो प्रेमात पडतो. तो तरुणही असतो, जीवशास्त्रीय तरुणही असतो. ढेरेंचा तर प्रेम विवाह, त्या प्रेमाची एक कविता आहे, पण या प्रेमाच्या कवितेतही संशोधक लपलेला नाहीये. कवितेचं नाव आहे तुझं आठवते का. तो विचारतोय, तुझं आठवते का ते एलापूरचे शिल्प आगळे. तुझं आठवते का ते एलापूरचे शिल्प आगळे. चैतन्याने रसरसलेल्या शिला सुंदरी, ठुसक ठेंगण्या, चटक चांदण्या, प्रत्यंगाच्या वक्रवर्तुळी रिमझिमणाऱ्या. तुझं आठवते का. भग्नतेतही अभंग ज्यांच्या गहिऱ्या वृत्ती, भग्नतेतही अभंग ज्यांच्या गहिऱ्या वृत्ती, मदिर भाव नयनात तरळतो, रसिक मनांना एकांताचे गूढ निमंत्रण. आणिक आणिक तो शेजारी खळाळणारा अवखळ निर्झर, बुटक्या झाडांच्या खांद्यावर विसावणाऱ्या कोमलवेली. काय प्रतिमा आहे. बुटक्या झाडांच्या खांद्यावर विसावणाऱ्या कोमलवेली, त्यात तशी ते धूसर वेळा साथ रसिली. लेण्या लेण्यातून उमलले, लेण्या लेण्यातून उमलले तुझ्या मूर्तीचे जिवंत लेणे. लेण्या लेण्यातून उमलले तुझ्या मूर्तीचे जिवंत लेणे, गंध अनोखा तुझं आठवते का. या प्रेमाची परिणती विवाहात झाली, मुलगी झाली, आणि या मुलीच्या जन्माचं स्वागत करणारी कविता या रसिका बापांनी लिहिली. ही कविता अरुणा ढेरेंच्या जन्माचं स्वागत करणारी आहे. पौर्णिमेचे गाणे. माझ्या जीवन वेलीला आज आली एक कळी, माझ्या जीवन वेलीला आज आली एक कळी, रोमरोमी शहारली दिव्य सुखाची नफाळी. एखाद्या पुरुषानं इतक्या संवेदनशीलतेनं आपल्या मुलीच्या जन्माचं स्वागत करणारी ओळ लिहिली आहे. मला खूप थक्कवतं मी कविता वाचताना. माझ्या जीवन वेलीला आज आली एक कळी, रोमरोमी शहारली दिव्य सुखाची नफाळी. यौवनाच्या वसंतात भल्या पहाटेच्या वेळी, जे मी देखियले स्वप्न तेची खेळे या आंदोळी. रात्र सरली व्यथांची, सगळं आयुष्य आपण बघितलं त्यांच्या व्यथांचं. रात्र सरली व्यथांची, फाके अमृताची प्रभा, स्वप्न पारिजातकाचा गंध कवळीतो नभा. आता फुलेल एक एक यागे कळीची पंखुडी. बापाचा आणि कवीचा आशावाद. आता फुलेल एक एक यागे कळीची पंखुडी, आणि स्मिताचे चांदणे झळाळेल घडोघडी. अरुणाबाईंची कुठलीही प्रतिमा बघा, एक छान स्मित असतं त्यांच्या चेहऱ्यावर. आणि फुलेल एक एक यागे कळीची पंखुडी या अरुणाबाईंना मराठी साहित्य, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं 92व्या अध्यक्षपद सन्मानानं दिलं गेलं. त्यांच्यापासून पहिल्यांदा निवडणूक बंद झाली आणि सन्मानानं ते पद देण्याची घटनेतला बदल साहित्य परिषदेनं स्वीकारला. या कवितेच्या शेवटच्या चरणात ढेरे लिहितात, आता पौर्णिमेचे गाणे माझ्या मुखी मोहरेल. आता पौर्णिमेचे गाणे माझ्या मुखी मोहरेल, घरी दारी गात्रो गात्री. घरी दारी गात्रो गात्री, नवा आनंद खेळेल
नवा आनंद खेळेल. मगाशी मी ढेरे यांचा उल्लेख करताना असं म्हटलं की त्यांनी आरत्या रचल्या. आरती या विषयावर त्यांचा एक मोठा लेख आहे. आरती आपल्या संस्कृतीत आली केव्हा, आणि आरती आपण सगळेजण आरत्या म्हणत आलोय लहानपणापासून, आणि आपल्याला माहितीये की आरती कर्त्याचं नाव असतं शेवटच्या एखाद दुसऱ्या ओळीत. ढेरेंनी विवेकानंदांची जी आरती रचली आहे त्याच्यात ते नाव नाहीये. ही आरती आणि रामकृष्ण परमहंसांबद्दलची आणि शारदा मातेबद्दलच्या 2 अशा 4 आरत्या मी मगाशी उल्लेख केला पुण्याच्या रामकृष्ण मठात अजून प्रचलित आहे. शारदा हे अण्णांच्या आईचं पण नाव, ज्यांचा आपण मगाशी उल्लेख केला. ही आरती स्वामी विवेकानंदांची मी वाचतो, कारण विवेकानंदांचं वर्णन इतक्या नेमक्या शब्दात केलंय अण्णांनी या कवितेत, राचिम ढेरे यांनी ते. जय देव जय देव जय जय स्वामीजी हो, जय जय स्वामीजी, तुमच्या स्मरणे हरते भयबाधा माझी. जय देव जय देव. निर्भयता अवतरली तुमच्या रूपाने हो, तुमच्या रूपाने दैवी प्रज्ञा ल्याली करुणेचे लेणे. विवेक मंडित वाणी स्फुरली तेजाने हो, स्फुरली तेजाने, भुवनत्रय दुमदुमले अद्वय घोषाने. जय देव जय देव. तुमच्या कंठी रिघुनी श्रुती धन्य झाल्या, स्मृती जाणूनी युग धर्मा नवतेजे न्हाल्या. पुराण गाथा नित्य नूतन ताल्याल्या, संतांच्या अनुभूती माहेरा आल्या. जय देव जय देव. अविरत मानव सेवा, विवेकानंदांचं, अविरत मानव सेवा नवजीवन धर्म हो, नवजीवन धर्म, सकळा कळले तुमच्या योगे हे मर्म. आत्मत्वे अनुभविता आकळले वर्म, पूजन परमेशाचे, पूजन परमेशाचे हो अवघे कर्म. जय देव जय देव. जय देव जय देव जय जय स्वामीजी हो, जय जय स्वामीजी, तुमच्या स्मरणे हरते भयबाधा माझी. जय देव जय देव. आता या कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे मी आहे. राचिम ढेरे यांनी पुण्यभूषण पुरस्कार स्वीकारताना जे भाषण केलं होतं त्या भाषणाचा अंश मी वाचणार आहे. ते भाषण त्यांनी अशा एका उंचीवर नेऊन संपवलंय. साधकाची नम्रता सगळी आपल्याला त्याच्यात दिसते, संशोधकाची, साधकाची, एका विद्वान ऋषीची. की त्या ओळी त्यांच्या वाचल्यानंतर मी काही बोलावं हे फारसं मला औचित्याचं वाटत नाही. त्यामुळे मी माझ्या वतीनं, नंतर भाग्यश्री बारलिंगे या सगळ्या कार्यक्रमाचा समारोप करताना आभार मानणारच आहेत, पण मला माझ्या वतीनं या आयोजकांचे जे आभार मानायचे ते मी मानतोय आता. मुळात डॉक्टर अरुणा ढेरे आणि कुटुंबियांचे आभार, कारण मी हा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला आणि त्यांनी तो मान्य केला, मला हा कार्यक्रम करायला परवानगी दिली. त्याबद्दल डॉक्टर अरुणाताई ढेरे, त्यांचे कुटुंबीय, संशोधन केंद्राचे सगळे विश्वस्त सदस्य यांचा मी ऋणी आहे. डॉक्टर भाग्यश्री बारलिंगे यांनी, प्रसाद घाणेकर हे काय प्रसिद्ध नाव नाही आणि घाणेकर असं काहीही वलय मला नाही, वलयांकित मी नाही, तरीही अरुणाबाईंच्या शब्दावर विश्वास ठेवून अक्षय भाषा या त्यांच्या खूप चांगलं काम करणाऱ्या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन केलं, यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. मी नेहमी भारतात, कायमस्वरूपी माझं वास्तव्य भारतात असतं. सध्या मी माझ्या बहिणीकडे अमेरिकेत आलोय आणि आता मी फिनिक्सच्या घरातून, ज्या माझ्या मावस भावाच्या उदय आणि आशा पत्की यांच्या घरातून हा कार्यक्रम करतोय. त्यांनी या कार्यक्रमाला खूप तंत्र सहाय्य केलं. मुळात मला आधी आपल्या घरी राहू दिलं, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतोय. तुम्ही सगळे श्रोते, रसिक, हा कार्यक्रम फार गर्दीचा नाही याची मला कल्पना आहे. बारलिंगे यांना संयोजक म्हणून जी अडचण होती ती सतत खुणावत होती, पण मी जी सगळी हजेरी बघतोय ती बघून मला वाटतं त्यांचा ताण दूर झालाय. मला डॉक्टर ॲन फेल्डहाऊस पण मला कुठेतरी आता दिसल्या, ॲना फेल्डहाऊस, ज्यांनी महाराष्ट्र हा ज्यांचा अभ्यासाचा विषय आहे, म्हणजे त्यांच्या गावात येऊन मी बोलणं हे खरं म्हणजे अपराधच आहे. त्यामुळे मला आणखी लहान वाटतंय. पण त्यांनी श्री विठ्ठल एक महासमन्वय इंग्रजीत आणलं. त्यांनी वुमन अँड वॉटर या विषयावर त्यांचं मोठं लेखन आहे. महानुभावातील सूत्रपात हा त्यांचा प्रबंधाचा विषय आहे. त्यांनी आजच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली मी बघितली. त्यामुळे आत्ता महाराष्ट्रात जे आषाढाचं वातावरण आहे त्यात वारी सुरू आहे, लोक पंढरपूरला जात आहेत. तर या माऊलीला, या विद्वान माऊलीला मी या निमित्तानं वंदन करतो.
आणि आपण अनेक मोठी लोक इथे उपस्थित आहात. संकोचोनी काय झालासी लहान घेई ब्रह्मांडाचे आपोषण, अशी म्हणायची ताकद केवळ तुकारामांच्यात असते. ह्याच ओळी राचिम ढेरेंनी त्यांना जो पहिला ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाला त्याच्या शेवट उद्धृत केल्या होत्या. माझी प्राज्ञा नाही, मी संकोचाने खरंच लहान झालोय आणि मी लहानच आहे, मला तसंच राहू द्या. तुम्ही खूप उत्सुकतेनं उत्कंठेनं हा कार्यक्रम ऐकलाय असं मी मानतो. या माध्यमाची मलाही सवय नाहीये, त्यामुळे काही चुका झाल्या असतील. मी पडद्याच्या उजव्या डाव्या बाजूला कुठेतरी असेल, मध्यावर नाहीये. याबद्दल तुम्ही मला क्षमा कराल अशी आशा आहे. या कार्यक्रमाचा हेतूच मुळात संस्कृती संशोधन केंद्राची माहिती पोहोचवणं हा आहे. केंद्राला देणग्या मिळतील, मिळत राहतील. त्या मिळत न मिळत म्हणजे त्या मिळतच राहतील, न मिळण्याचा काही प्रश्न नाहीये. पण ज्यांच्या मनात उत्सुकता झाली आहे ते पुन्हा ते ढेरेंच्या साहित्याकडे वळतील. ज्यांनी ते वाचलंय त्यांना सगळं माहितीच आहे, त्याला मी काय सांगणार. या कार्यक्रमाने सगळ्यात मला जर काही मोठं समाधान दिलं असेल आतापर्यंत, तर जवळपास प्रत्येक कार्यक्रम संपल्यानंतर काहीतरी 15-20 दिवसांनी मला कोणाचा तरी मेसेज आलेला आहे की मी आज ढेरेंचं पुस्तक पद्मगंधाकडून मागवलं किंवा गावातल्या वाचनालयातून आणलं आणि वाचलं. माझ्यासारख्या वाचकाला या परते समाधान नाही. आणि आता राचिम ढेरे यांचं एक भाषण, त्याचा मी अंश वाचतोय. मी म्हटलं तसं ते भाषण एका उंचीवर संपतं, त्यामुळे मी हे आभाराचं गद्य काम थोडं आत्ता करून घेतलं आणि आता मी त्या भाषणाकडे वळतोय. हे सगळं झाल्यावर आपण आपल्या प्रतिक्रियांना मी माझ्या परीनं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. भाग्यश्री बोलतील किंवा मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपण आपल्या शंका आणखी कोणातरी तज्ञाकडून सोडवून घेऊ. तुम्हा सर्वांप्रती पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो आणि या भाषणाच्या अंशाकडे वळतो. 2010 मध्ये त्रिदल फाउंडेशन पुणेनं त्यांना पुण्यभूषण पुरस्कार दिला होता. राचिम ढेरेंनी आयुष्यात अगदी कमी पुरस्कार स्वीकारले, अगदी निवडक स्वीकारले. ते असं म्हणत की माझी प्रकृती मुळात इतकी दुबळी आणि मला इतके ध्यास आहेत शोधाचे, ते काम करत फिरू का पुरस्कार घेऊ, आणि त्याच्यात माझी एनर्जी खर्च करायला माझ्याकडे एवढी ऊर्जाच नाही. म्हणून ते सतत अलक्षित राहिले, कमी राहिले, पण आपल्या आनंदात राहिले. या निमित्तानं मी आपल्या सगळ्या वाचकांना असंही सांगेन की प्रतिभा संवाद नावाचं मनोविकास प्रकाशनाचं पुस्तक आहे, त्याच्यात तारा भवाळकर यांनी डॉक्टर ढेरेंची घेतलेली मुलाखत आहे, ती जरूर वाचा. प्रदीर्घ मुलाखत आहे. ते पुस्तकच सगळं वाचन आहे, त्याच्यात पुढे तारा भवाळकरांची मुलाखत आहे. आणि आपण या पुस्तकाकडे वळावं या सगळ्या ही सदिच्छा व्यक्त करतो. डॉक्टर राचिम ढेरे हा पुरस्कार स्वीकारताना म्हणतात, प्रत्यक्षात पुण्यात आलो तेव्हा बरोबर थोडे कपडे आणि भांडी यांचं ओझं होतं. भर माध्यान्नीच्या उन्हात पाय पोळत होते आणि शनिवार वाड्याची प्रचंड भिंत पाहून जीव दडपला होता. पुढे मात्र याच पुण्यानं मला अक्षरशः मातीतून वर काढलं. तसं काहीच नव्हतं माझ्याजवळ. जन्मतारखेचा दाखला नव्हता की कुठलीही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दाखला नव्हता. पण त्यावेळेच्या अत्तर्दे नावाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी माझी केवळ तोंडी परीक्षा घेऊन मला 5वीच्या वर्गात प्रवेश दिला. एकेका वर्षात 2-2 इयत्तांचा अभ्यास करत गेलेली वर्ष मी भरून काढली आणि दिवसा पोटा पाण्याचे उद्योग धुंडाळत सरस्वती मंदिर रात्रशाळेतून शिक्षण पूर्ण केलं. त्या काळात भेटलेल्या कितीतरी शिक्षकांची आज मला आठवण येते. शिक्षण माणसाला घडवतं याचा अनुभव देणारे शिक्षक होते ते. त्यांनी नुसती पाठ्यपुस्तकच शिकवली नाहीत, तर मला जगायला शिकवलं, चांगल्या गोष्टींचा ध्यास लावला. म्युनिसिपाल्टीच्या 8 नंबरच्या शाळेत मला बारोकर गुरुजी भेटले आणि मला कवितेची गोडी लागली. मन पाझरत ठेवणाऱ्या यक्षिणीच्या त्या अद्भुत कांडीचा स्पर्श मला बारोकर गुरुजींमुळे झाला आणि दुःख दारिद्र्याचा विसर पाडणाऱ्या एका विलक्षण जगात मी प्रवेश करू शकलो. पुढे मीही कविता लिहिल्या, स्तोत्र आणि आरत्या लिहिल्या. मित्रांबरोबर सविता मंडळ स्थापन केलं. नभोवाणीसाठी संगीतिका लिहिल्या. संशोधनाकडे वळल्यावर कविता लिहिणं थांबलं. बोरकर माडगुळकरांबरोबरच्या खाजगीत रंगणाऱ्या मैफिली थांबल्या, पण कविता सोबतीला राहिलीच. माझ्या शैलीचा ती अविभाज्य भाग बनली. ती अर्थात स्वाभाविक गोष्ट, पण त्याही पेक्षा तिनं दिलेलं मोठं देणं म्हणजे संशोधन हाही एक प्रातिभ व्यापारच असतो याची जाणीव. कवितेनं मला संशोधनाच्या प्रांतातही कायम सर्जनाशी बांधून ठेवलं.
तिनं मला तर्क कर्कश होऊ दिलं नाही, भावात्मतेपासून दूर जाऊ दिलं नाही आणि अगदी निकरानं विरोधाला तोंड देण्याची वेळ आली तेव्हाही आपल्याला सापडलेल्या सत्याला सोडून जाऊ दिलं नाही. नव्या जुन्या कविता आजही पुष्कळ सोबत करतात, भरवसा देत राहतात. सत्याच्या जातीला दुःख असं मिळणारच, सत्याच्या जातीला दुःख असं मिळणारच, दुःखातून करुणेचे मर्म सहज कळणारच. मुक्तिबोधांची ही कविता आहे, ही मला सारखी दिलासा देत राहिली. 66 वर्षांपूर्वी इथे पुण्यात येताना मी जो कुणीच नव्हतो तो इथे येऊन अभ्यासक झालो, संशोधक झालो आणि मुख्य म्हणजे माणूस झालो. पुण्याचं माझ्यावर हे ऋण आहे. खरं तर आता मागे वळून पाहताना मला वाटतंय की 80 वर्षांच्या आयुष्यात आपण केलेलं सगळं लेखन म्हणजे ऋणमुक्त होण्यासाठीचं एक तर्पणच आहे. वडील गेल्यानंतर 13व्या दिवशीच प्रायोपवेशनानं स्वतःला संपवून अवघ्या 21व्या वर्षी स्त्रीत्वाच्या कणखर निग्रहाचं दर्शन घडवणाऱ्या माझ्या आईला आणि भागवत धर्माचं सार जागणाऱ्या गावकुसाचा आधार बनलेल्या माझ्या आजीला ते तर्पण आहे. इतिहास रचनेची दृष्टी मला देणाऱ्या आणि सामाजिक सांस्कृतिक अभ्यासातलं मिथकांचं सामर्थ्य माझ्या समोर उलगडणाऱ्या राजवाड्यांना ते तर्पण आहे. मला समन्वयाची दृष्टी आणि समग्रतेचं भान देणाऱ्या न्यायमूर्ती रानड्यांना ते तर्पण आहे. लोकपरंपरेच्या अभ्यासाचा पैस दाखवणाऱ्या कर्वे चापेकरांना, ज्ञानाचा प्रचंड विस्तार पेलू पाहणाऱ्या भारताचार्य वैद्यांना आणि चित्रावांना, दुर्गाबाई, इरावतीबाईंना आणि तर्कतीर्थांना आणि माझ्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या माझ्या दादा पोद्दारांना ते तर्पण आहे. मी तर्पणाची भाषा करतोय म्हणून परंपरावादी धार्मिकाचा आरोप कुणी माझ्यावर करेलही, पण परंपरा आणि परिवर्तन यांची सहृदय तरी निर्भय चिकित्सा मी आयुष्यभर करत आलो आहे. एखाद्या माणसाचं जीवन वाक्य असतं ना, ते हे आहे ढेरेंचं. मी सश्रद्ध माणूस आहे, श्रद्धेचं सामर्थ्य अनुभवानं जाणणारा माणूस आहे, पण रूढ कर्मकांडापलीकडे जाण्याचा आणि कर्माचे डोळे ज्ञान ते चोख व्हावे या ज्ञानदेवांच्या इशाऱ्याला सजगपणे स्वीकारत पुढे जाण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर करत आलो आहे. श्रद्धेची तपासणी करण्याची वेळ आली तेव्हा ती करायला मी कधी कचरलो नाही आणि सांप्रदायिक श्रद्धांनी घातलेल्या मर्यादा ओलांडून संशोधनानं समोर ठेवलेल्या सत्यांकडे जाताना मी कधी पाऊल माग घेतलं नाही. एखाद्या धर्मकार्या इतक्या निष्ठेनं मी लेखन करत राहिलोय, किंबहुना लेखन संशोधन हाच माझा स्वधर्म राहिला आहे. पूर्वी माझे चित्रकार स्नेही अनंतराव सालकर यांच्या आग्रहानं त्यांच्या बरोबर मी अनेकदा पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या भेटीला जात असे. स्वामी तेव्हा क्षीण अवस्थेत अंथरुणावर पडून असायचे. एका भेटीत सालकर स्वामींना म्हणाले, यांना ढेरेंना अजून खूप काम करायचंय पण प्रकृती साथ देत नाही, सतत आजारपण पाठीला लागलेलं असतं, काही उपाय सांगा. स्वामी किंचित हसले, म्हणाले, लहान मूल असतं, खेळत असतं अंगणात, जोवर ते खेळात दंग असतं तोवर त्याला कशाचं काही वाटत नाही. पडणं, झडणं, खरचटणं त्याला काही भानच नसतं. मग केव्हा तरी आई हाक मारते, खेळ थांबतो, मूल भानावर येतं आणि आई जवळ गेल्यावर नंतर मग त्या लागण्या पडण्याच्या वेदना जाणवून रडू येतं. पण तेव्हा काळजी घ्यायला, कुशीत घ्यायला आई असतेच. तुम्हीही एक खेळ मांडलाय, संशोधनाचा खेळ. तो मनापासून खेळत राहा. आई बोलावून घेईल तेव्हा पडण्या झडण्याच्या जखमांची काळजी ती घेईलच. स्वामी म्हणाले ते फार खरं होतं. मी एक खेळ मांडला आणि आजपर्यंत भान विसरून तो खेळत राहिलोय आणि खेळही असा मिळालाय की स्वतःला देऊन टाकल्याखेरीज तो खेळताच येत नाही. स्वरूपानंदांचीच एक ओवी आहे, व्हावया वस्तूची प्राप्ती साधक साधना करीती, परी ते वस्तू आहुती साधकाचीच मागे.
वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू. परब्रह्माचा साक्षात्कार व्हावा म्हणून साधक साधना करतात खरी, पण त्या ब्रह्माला हवं असतं ते साधकाचंच समर्पण, संपूर्ण समर्पण. तुमचा प्राण, तुमची आहुती त्याला हवी असते. मी माझ्या ज्ञानब्रह्मापुढे तशा आहुतीच्या तयारीनं उभा राहिलो आहे. धन्यवाद. वा, फारच सुंदर कार्यक्रम झाला. उत्तम साहित्य, त्याचं उत्तम अभिवाचन म्हणजे दुग्ध शर्करा योगच. हा अनुभव आपल्याला दिल्याबद्दल प्रसाद घाणेकर यांचे मी मनापासून आभार मानते. त्यांच्या पुढील कार्यक्रमाला शुभेच्छा देते आणि त्यांनी लवकरच आपल्या इतर अभिवाचनांचं संकलन करावं आमच्यासारख्या लोकांसाठी, आमच्यासारख्या भुकेल्या तहानेल्या लोकांसाठी संकलन करावं, असं मी त्यांना परत ती सूचना करते. आपल्या आजच्या पाहुण्यांचे म्हणजे प्रसाद घाणेकर यांचे यजमानत्व करणारे आमचे मित्र आशा आणि उदय पत्की यांचे खास आभार मानते. त्यांच्यासारखे बुद्धिमान, सज्जन, मदत करणारे आणि समाजाभिमुख असे लोक फार कमी असतात. त्यांना मी प्रेमादराने इष्टा पत्की म्हणते, ते त्यांनी स्वीकारावं. आज डॉक्टर ॲन फेल्डहाऊस या अगत्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आहेत. त्या खरं म्हणजे गावात नाही आहेत, त्या शिकागोला आहेत आणि त्या तिथे फारच व्यस्त आहेत, पण त्या लॉग इन झाल्या आहेत. तर त्या माझ्या अतिशय आवडत्या व्यक्ती आहेत. मी त्यांना जेव्हा पहिल्यांदा भेटले, मी त्यांना म्हटलं की डॉक्टर फेल्डहाऊस, मी तुम्हाला कुठल्या नावाने हाक मारू, किंवा डॉक्टर फेल्डहाऊस नाही, कुठल्या नावाने मी तुम्हाला संबोधू. तर त्या म्हणाल्या, मला तू ॲनताई म्हण. आणि मला इतकं छान वाटलं की आमच्या दोघींमधलं जे काही ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या अशा वितळून गेल्या. तर त्यांनी आपल्यासाठी म्हणजे मराठी माणूस त्यांना नेहमी म्हणजे कृतज्ञता का राहावी आपल्या मनात, कारण की त्यांनी डॉक्टर राचिन ढेरेंचं श्री विठ्ठल एक महासमन्वय या ग्रंथाचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं. त्यामुळे त्यांना मानाचा मुजरा. माझा पण. आणि मी जेव्हा चॅन्डलर माझ्या संस्थेतर्फे स्थानिक वाचनालयात आम्ही जेव्हा मराठी बुक सेक्शन उघडला, तेव्हा त्याचं उद्घाटन ॲनताईंनी केलं. आणि तेव्हा त्यावेळी मी त्यांची सगळी पुस्तकं त्या वाचनालयाला, इंग्लिश पुस्तकं देणगी दिली. तर ती पण आहेत. आता जर गावातलं कोणी तिथे असेल तर त्यांना वाचायला ती मिळतील. तर ॲनताईंना परत एकदा धन्यवाद. मला एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची की डॉक्टर राचिन ढेरे यांच्या प्रतिष्ठानासाठी जी देणगी देण्याचं आवाहन केलं जात आहे, त्याचं वेगळेपण मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे. समाजातील विषमतेमुळे निर्माण होणाऱ्या वंचित जनतेच्या शारीरिक किंवा वैद्यकीय गरजांसाठी देणग्या रोज मागितल्या जातात आणि दिल्या जातात. आपण या प्रश्नाच्या दोन्ही बाजूंना असू शकतो. आपणही देणग्या देतो, मागतो, आणि ते अतिशय महत्वाचं आहेच. पण ढेरे प्रतिष्ठानाची गरज बौद्धिक आहे. पुस्तकांना घर मिळावं, नुसतं बुक शेल्फातच नव्हे तर वाचकांच्या आणि अभ्यासकांच्या मनात सुद्धा अशी बौद्धिक गरज ज्या समाजात आहे तो समाज उन्नत पातळीवर जगतो आहे. आणि ही गरज पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण म्हणजे कोण? तर बुद्धिजीवी लोक. तर हे आपण लक्षात घ्यावं असं मी म्हणेन. मी प्रेक्षकांचे परत एकदा मनापासून आभार मानते. झूमवर लॉग इन करणं वगैरे तसं मेटाकुटीला आणणारं आहे आणि बऱ्याच लोकांना त्रास पण झाला असावा, पण तुम्ही सगळे आज आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तर अक्षय भाषेवर असाच लोभ असू द्या. अक्षय भाषा मराठी भाषा, अक्षय भाषा मराठी भाषा.